विशिष्ट कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. सगळ्यांना माहिती ना आपण कशासाठी आज इथे जमलो आहोत. आज तुमच्यासाठी खास आपण ॲमेनोरा येस फाउंडेशनच्या तर्फे आज आपण सौरभ कुलकर्णी सरांना बोलवलेलं आहे, जे तुम्हाला 10वी आणि 12वी ह्याच्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. म्हणजे 10वीच्या नंतर आपण काय करायचं आणि 12वीच्या नंतर काय करायचं. सौरभ कुलकर्णी सर खूप म्हणजे मला खूप म्हणजे उत्सुकता होती सरांच्या ह्याच्याबद्दल. आणि सरांचं जे काही त्यांची मी यूट्यूबवरती व्याख्यानं वाचलेली आहेत, ऐकलेली आहे सेशन्स, आणि खूप छान स्टुडियस म्हणजे अगदी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये आपण काय करायचं असतं 10वीच्या नंतर किंवा 12वीच्या नंतर तसं नसतं तरी आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला एखादा प्रसंग जर आला तर त्या प्रसंगाला आपण कसं धैर्याने तोंड द्यायचं असतं. तर हा सर्व आपल्याला ह्या गोष्टीबद्दल टिप्स किंवा आपल्याला एक छान सजेशन्स, त्याच्याबरोबरच आपल्याला एक चांगल्या प्रकारे आपल्याला एक चांगलं मार्गदर्शन आज आपल्याला सर करणार आहे. तर मी सरांचं सर्वप्रथम ॲमेनोरा येस फाउंडेशनच्या तर्फे त्यांचं स्वागत करते आणि थँक्यू सर, तुम्ही आमच्यासाठी आजचा वेळ दिला आणि आज आमच्या मुलांना तुम्ही आमचं मार्गदर्शन करणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्या ॲमेनोरा येस फाउंडेशन त्याच्याकडून आपण आपल्या ज्या सिटी कॉर्पोरेशनच्या HR हेड ज्या आहेत शिल्पा मॅडम, यांचं पण आपण जोरदार स्वागत करणार आहोत. आणि मी शिल्पा मॅडमला विनंती करते की त्यांनी सौरभ कुलकर्णी सरांचं वेलकम करावं. आपण हे नेहमी एक झाड आपण देऊन हे करतो की त्यांनी हे झाड खूप छान प्रकारे वाढवून आमचे प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण ॲमेनोरा येस फाउंडेशनच्या तर्फे आपण देत आहोत. आणि मी शिल्पा मॅडमला एक 2 शब्द बोलण्याची विनंती करते. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय? सगळे जेवण आलेत ना? जोरात एकदम मस्त छान पैकी. कसे आहात सगळे? येस. 10वीला किती जण आहेत? सगळे 10वी. ओके. तर आज आपण या मार्गदर्शन कार्यक्रम तुमच्यासाठीच ठेवलेला आहे. या कार्यक्रमासाठी कुलकर्णी सर इथे आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतील आणि या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत करते. आपण आपल्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठतो. या टप्प्यात तुम्हाला तुमचं करिअर निवडायचं आहे. करिअर म्हणजे फक्त हे एक नोकरी किंवा व्यवसाय नाही, तर ते तुमच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणा किंवा जे तुमचं भविष्य घडवणार आहे, आकार देतो तुमच्या भविष्याला. तर हे करिअर घडवताना तुम्ही तुमची आवड काय आहे, तुम्हाला कशात म्हणजे काय बोलतात पॅशन वगैरे सगळे जे आहे ते तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार तुमचं ध्येय गाठण्याचा तुम्ही प्रयत्न करा. मी कुलकर्णी सरांना विनंती करते की त्यांनी पुढचा कार्यक्रम सुरुवात करा. धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी थोडंसं कुलकर्णी सरांना, सौरभ कुलकर्णी सरांना मी विनंती करते की सर एक तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये कसं आला. मी सांगायचं तर तुम्ही सांगितलं खूप छान पद्धतीने मुलांना पण कळेल आणि ह्या क्षेत्राची तुम्ही कशी काय म्हणजे की आवड नाही सगळी. कारण एखाद्याला मार्गदर्शन करणं, एखाद्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणं इट्स व्हेरी टफ, म्हणजे तो टास्क असतो आणि हा टास्क तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हँडल करतात. तर ह्या क्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रामध्ये कसे आला आणि कशी सुरुवात झाली याचं एक आम्हाला थोडंसं इंट्रोडक्शन तुमच्या मॅडमनी प्रश्न विचारला त्यानिमित्तानं माझी ओळख सर्वांशी होणार आहे तर मी तुमच्यासमोर आज एक करिअर मार्गदर्शक म्हणून उभा राहत असताना मी माझं शिक्षण हे BE मेकॅनिकल आहे, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि त्याबरोबर त्याशिवाय माझ्याकडे अजून 5 डिग्री आहे. म्हणजे मी BE मेकॅनिकल आहे, BA हिस्ट्री आहे, MA इकॉनॉमिक्स आहे, ॲडव्हान्स डिप्लोमा इन सेफ्टी आहे, योग शिक्षक डिप्लोमा आहे, त्यानंतर मी त्यानंतर मी लीड ऑडिटर आहे. अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मी काम केलं आणि ह्याहीपेक्षा एक महत्त्वाचं एका क्षेत्रात मला ती उंची गाठता आली नाही ते म्हणजे मी MPSCच्या मुलाखतीपर्यंत पोहोचलो, परंतु मला ते शेवटचं यश मिळवता आलं नाही आणि थोडक्या काही मार्कात मला ती क्लासरूमची पोस्ट न मिळाल्यामुळे मी असा विचार केला की मी शिक्षक म्हणून काम केले, मी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम केलं, मी MPSCमध्ये अभ्यास केला, या
क्षेत्रात मी माझा वावर आहे, त्याचबरोबर अनेक लोकांची दूरसंपर्क येत असतो. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात करिअरच्या संधी काय चालू आहेत, आता करंट स्टेटस काय चालू आहे, या सगळ्याची माहिती मिळत असते. आणि ही माहिती आपण आज ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. पुण्यातल्या सिटीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना अनेक वाटा माहीत असतात, परंतु ह्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या वाटा पोहोचवणं ज्यांना गरज आहे, त्या अनुषंगानं मी हा करिअरच्या वाटा शोधताना हा विषय मांडण्यास सुरुवात केली. आज खेड, चाकण, त्यानंतर इकडं सांगली जिल्ह्यातली काही खेडेगाव आहेत, ह्या भागामध्ये सुद्धा मी याचे कार्यक्रम घेतले. आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील, शहरी भागातले असतील, गरजू विद्यार्थी असतील, त्यांच्यापर्यंत करिअरच्या वेगवेगळ्या वाटा काय आहेत, फक्त मेडिकल इंजिनिअरिंग ह्याच वाटा आहेत का, त्याचबरोबर कोणत्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर लगेच रोजगार मिळू शकतो. रोजगार भरपूर आहेत, परंतु माणसं कोणत्या फील्डची मिळत नाहीये, ह्याची माहिती सुद्धा आपल्याला देणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. म्हणून मी हा विषय मांडायला सुरू केला. विषयाला सुरुवात करू. तर आता मी माझ्या मुख्य विषयाकडे येतो की 10वी आणि 12वी नंतरचं करिअर या विषयावरती मी आपल्याशी संवाद साधला. आज या ठिकाणी बोलत असताना 10वीची परीक्षा होऊन आता 11वीचं कॉलेज बऱ्याच जणांचं सुरू झालं असेल, काही जण 10वीत असतील, काही जणांचे 12वीची परीक्षा झाली, निकाल लागले, काही जणांचे CETचा, नीटचा, JEEचा निकाल बाकी असेल. आणि इथंपर्यंत पोहोचलेला असताना हे जे मार्गदर्शन असणार आहे ते तुम्हाला या गोष्टीसाठी महत्त्वाचं असणार आहे की आपण आपल्या क्षेत्रामध्ये जे क्षेत्र निवडू तिथं काम करत असताना कोणत्या गोष्टींची गरज आहे आणि सध्या मार्केटमध्ये कोणत्या गोष्टींची डिमांड आहे, ह्या गोष्टी आपल्याला ह्या लेक्चरच्या माध्यमातून समजणार आहेत. तर पहिल्यांदा 10वी हा महत्त्वाचा टप्पा. 10वी झाल्यानंतर आपल्याला ज्या वेळेला निकाल लागतो त्यानंतर आपल्यासमोर एक आव्हान असतं की आपण कुठं जायचं. तर 10वी नंतरच्या 5च वाटा आहेत महत्त्वाच्या. तर त्या 5 वाटांवरती जात असताना 5 मार्ग निवडत असताना सगळ्यात पहिला मार्ग बरेच जण निवडतात तो म्हणजे 11वी 12वीचा मार्ग असतो की त्यामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या तीन साईड येतात, त्यातली एक आपण निवडतो आणि तिथून पुढे जायला चालू करतो. परंतु हे निवडत असताना आपल्या समोर एक गोष्ट मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सला जर जायचं असेल तर आपल्याकडं गणित आणि सायन्स यांचा थोडासा का होईना आपला बेस चांगला असला पाहिजे, अभ्यास चांगला असला पाहिजे, त्याची आवड असली पाहिजे. त्यानंतर आपण 11वी 12वी सायन्सला जाऊ शकतो. पण तरीही एखाद्यानं स्वतः जिद्दीने ठरवलं असेल की मला 10वी पर्यंत मार्क कमी असतील परंतु मी निश्चित रूपाने हा मार्ग निवडतोय आणि पुढे जातोय, तरीही तो व्यक्ती, तो मुलगा, तो सायन्समध्ये चांगलं करिअर करू शकतो. 11वी 12वी नंतर करण्याचा फायदा एक सगळ्यात मोठा असतो की तुम्ही 11वी 12वी नंतर करिअर चेंज करू शकता. परंतु 12वी नंतरच्या टप्प्यावरती ही मात्र संधी फार कमी मिळते आणि त्याच्यासाठी खूप अपयश सुद्धा झेलावं लागतं, सेटबॅक बसतात. त्यासाठी 12वी नंतरचं करिअर मात्र हे निवडत असताना त्यामध्ये पुढे आपल्याला काम करावं लागणार आहे, हे मात्र नक्की आपल्या डोक्यात असलं पाहिजे. दुसरी गोष्ट की 11वी 12वी सायन्स आपण करतो, आर्ट्स करतो किंवा कॉमर्स करतो, ह्या साईड निवडल्या असतील तर ठीक, नसेल तर काही विद्यार्थी, आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती अडचणीची असू शकते, संघर्षाची असू शकते की मला लवकरात लवकर नोकरी मिळाली पाहिजे आणि माझी परिस्थिती नाही आहे किंवा मला घरी अडचण आहे किंवा मला जास्त शिकण्यात रस नाही, मला काम करण्यात रस आहे, असा जर एखादा विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं की ज्या फील्डमधले विद्यार्थ्यांना प्रचंड अशी मागणी आहे ते म्हणजे ITI. 2 वर्षाचा किंवा 1 वर्षाचा ITI असतो. 10वी नंतर ITIचे प्रवेश सुरू होतात, काही दिवसातच सुरू होतील आणि ITI केल्यानंतर इलेक्ट्रिशियन असेल, वायरमन असेल, मोटर मेकॅनिकल असेल किंवा CNC VNC मशिनीचे 1 वर्षाचा डिप्लोमा असेल, तर ह्यामधल्या व्यक्तींना, ह्यामधल्या मुलांना प्रचंड अशी मागणी आता की आज मार्केटमध्ये अशी मुलं मिळत नाहीये आणि त्यांचा दिवसाचा पगार, त्यांना जर दिवसाचा पगार 800 ते 1000 रुपये मिळतो आणि ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स कमी पडलेले आहेत परंतु आता वाटतंय की मला पुढचं जमल का नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी ITI सारखा ऑप्शन त्यांच्यासाठी चांगला असू शकतो किंवा CNC VNC डिप्लोमा करू शकतात, त्यातून त्यांना संधी पुढे उपलब्ध भरपूर आहे.
त्यानंतरची गोष्ट की एखाद्या विद्यार्थ्याला वाटतंय की माझ्याकडे ही क्षमता आहे, माझे मार्क्स पण चांगले आहेत आणि मला इंजिनियरच व्हायचं आहे आणि मी हे 10वीतच ठरवलंय की मला इंजिनिअरिंग करायचं आहे. तर हे 10वीत ठरवत असताना त्या विद्यार्थ्यांनी काही इंजिनियरना जाऊन भेटलं पाहिजे. त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, की त्यांना विचारलं पाहिजे, त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा भेटलं पाहिजे की आमचा मुलगा आज म्हणतोय की मला इंजिनियर व्हायचं आहे, पण इंजिनियरना नोकऱ्या आहेत का, त्यांना संधी आहेत का, त्या इंजिनियर होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी आमच्या मुलाच्यात आहेत का. तर त्या 3 गोष्टी आपण चेक करायच्यात आपल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट आहे की त्याची आवड, की त्याला ती गोष्ट आवडते का. दुसरी गोष्ट त्याची क्षमता, की त्याच्यामध्ये ती क्षमता आहे का, त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये ती क्षमता आहे का, तो गणित सोडवू शकतो का, अभ्यासाला जास्तीत जास्त वेळ बसू शकतो का. त्याचबरोबर तिसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही ज्या इंजिनियरला भेटायला जाणार आहात त्या इंजिनियरला भेटायला गेल्यानंतर त्यांना विचारा की ह्यामध्ये नोकरीच्या संधी किती आहेत. म्हणजे तिसरी गोष्ट संधी. तर ह्या तिन्हीचं मिळून काय असतं तर ते करिअर बनतं. म्हणजे तुमचं करिअर कसं होणार आहे तर मी आता करिअरच्या 2 10वी नंतरचे मार्ग सांगितले, परंतु ही तिसरी गोष्ट मात्र ही लक्षात ठेवून आपल्याला ह्या 2 मार्गावरती जायचं आहे. त्यानंतरची जर गोष्ट सांगायची म्हटलं तर काही विद्यार्थी 10वी पर्यंत इंटरमिजिएट इलिमेंटरीच्या परीक्षा देतात. अत्यंत सुरेख अशी त्यांची चित्रकला असते. तर अशा विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा इन फाईन आर्ट्स म्हणून एक कोर्स आहे. जसा आपण इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करतो तसा फाईन आर्ट्सचा सुद्धा डिप्लोमा आता उपलब्ध आहे. तर ते विद्यार्थी त्याचा नक्की स्वीकार करू शकतात आणि डिप्लोमा इन फाईन आर्ट्स झाल्यानंतर त्याला ग्राफिक डिझायनिंग, VFX, आज जे आपण चित्रपट निर्मिती बघतो हे खूप मोठं क्षेत्र आहे. ॲडव्हर्टायझिंग आहे, डिजिटल मार्केटिंग आहे. तर ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये असे कलाकार लागतात, असे चित्रकार लागतात की ज्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आणि स्वतःची कला आहे अशाचा प्रचंड अशी मागणी या क्षेत्रामध्ये. एखादा विद्यार्थी म्हणतो की मला इंजिनियरच व्हायचं आहे तर त्याने 3 वर्षाचा डिप्लोमाचा 10वी नंतरचा पर्याय उपलब्ध असतो. ह्याचे फायदे 2 आहेत की आपल्याला जर 10वी मध्ये 90% पेक्षा जास्त मार्क मिळाले तर आपल्याला एक चांगलं कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज कमी फी मध्ये मिळू शकतं. दुसरी गोष्ट अशी की डिप्लोमा नंतर डिग्री सोपी जाते आणि डिग्री होऊन आपल्याला नोकरी मिळू शकते. तिसरा फायदा असा होतो की डिप्लोमावरती लगेच नोकरी करायची असली आपल्याला वाटलं तरी नोकरी करू शकतो आणि त्याच्याहून अधिक असा फायदा होतो की आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये काही फक्त डिप्लोमासाठी जागा निघतात, त्यावेळेला आपल्याला ह्या क्षेत्राचे खूप फायदा होतो. म्हणून 10वी नंतर डिप्लोमाचा पर्याय सुद्धा आपल्यासमोर उपलब्ध असणार आहे. 11वी 12वी सायन्सला मुलं जातात, आर्ट्सला जातात, कॉमर्सला जातात. परंतु आपल्यापैकी एखाद्या विद्यार्थ्याला जर वाटत असेल की मला माझं सगळ्यात जास्त जर डोकं कुठे चालत असेल तर एखादी वस्तू दुरुस्त करणं किंवा ती शोधणं, खेळणं, तर अशा विद्यार्थ्यांचा जर इंटरेस्ट असेल तर तो MCVCचा अभ्यासक्रम सुद्धा 11वी 12वीला उपलब्ध आहे. त्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेजवरती जास्त भर दिला जातो. तर या माध्यमातून आपण 11वी 12वी करणं हे जास्त सोयीस्कर ठरतं. आणखी एक ऑप्शन राहतो तो गव्हर्नमेंट जॉबचा. परंतु एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा की 10वी नंतरचा जो गव्हर्नमेंटचा जॉब असतो तो रेल्वेमध्ये असतो. ग्रुप D ची पोस्ट असते आणि या ग्रुप D च्या पोस्टवरती काम करत असताना तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये ग्रुप D चा जो पगार असतो तो मिळतो, परंतु 10वी वरती फक्त ग्रुप D मध्येच तुम्ही राहता. दुसरी गोष्ट तुम्हाला आणखी एक ऑप्शन मिळतो 10वी नंतरचा जो पोस्टामध्ये असतात, पोस्टामध्ये ज्या जागा निघतात त्याच्यामध्ये सुद्धा 10वी नंतर तुम्हाला नोकरी मिळू शकते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की आपण 10वीच्या टप्प्याविषयी बघितलं. आता थोडंसं आपण 10वी मध्ये काय काय बघितलं हे थोडंसं आपण रिवाइज करूया, कारण तुम्हाला मी तुमच्या समोर अनेक करिअर्स मांडणार आहे. हे करिअर्स मांडत असताना तुम्ही ह्या गोष्टी विसरून चालणार नाही. की सगळ्यात महत्वाचं की करिअर म्हणजे काय, तर मी सांगितलं की आपल्याकडे असणारी ॲबिलिटी म्हणजे क्षमता, मी काय करू शकतो, माझ्यामध्ये कोणत्या क्षमता आहेत, माझ्यामध्ये अभ्यास करण्याची क्षमता किती आहे, माझ्यामध्ये शारीरिक क्षमता किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला स्वतःला माहीत असतं म्हणजे ॲबिलिटी. दुसरी गोष्ट इंटरेस्ट, की मला त्या गोष्टीमध्ये आवड आहे का. मी 11वी 12वी सायन्स घेतोय पण मला सायन्सची आवड आहे का, मला मॅथमॅटिक्सची आवड आहे का, ह्या गोष्टी आपल्याला बघता आल्या पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी, की आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये किती संधी असणार आहे. ह्या तिन्हीचा विचार करून आपण आपलं करिअर निवडणार आहे. दुसरी गोष्ट की हे काय होतं तर आता आपण 10वीचा टप्पा पार करतोय त्यावेळेला 11वी 12वीला जात असताना सायन्स, कॉमर्स, आर्ट्स ह्या 3 शाखा बघितल्या. सायन्सवरनं आपल्याला डॉक्टर, इंजिनियर किंवा सायंटिस्ट होता येतं, कॉमर्सवरनं CA, बँकर, एंटरप्रेनर होता येतं, आर्ट्सवरनं आपण लॉयर, टीचर, जर्नलिस्ट बनू शकतो. हे
एक मॉडेल्स आहेत. मी 12वीच्या नंतरच्या करिअरमध्ये आपल्याला इन डिटेल जाणार आहे, यातल्या कोणकोणत्या क्षेत्रामध्ये संधी आहेत त्याही सांगणार आहे 12वीच्या विद्यार्थ्यांना. त्यानंतर डिप्लोमाच्या विषयी मी बोललो की डिप्लोमाचे कोणकोणते फायदे आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं स्किल अप विथ ITR, की ITRचं ऑप्शन लवकरात लवकर नोकरी मिळवण्यासाठी ज्याला मार्क्स कमी पडत आहेत किंवा ज्याला नोकरीची लवकर आवश्यकता आहे, ज्याच्या हातामध्ये कौशल्य आहे की हातानं काम करण्याची क्षमता आहे, तो ITRचा ऑप्शन देण्यासाठी उत्तम आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट जॉबच्या संदर्भात मी बोललो की पोस्टमध्ये आहेत, काही गव्हर्नमेंटमध्ये आहेत. त्यानंतर काही इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मेकॅनिक ITR संदर्भातल्या जागा. तर ह्या 10वीच्या संदर्भात मी बोललेल्या ह्या गोष्टी इथं होत्या. तर 10वीच्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या असतील. तर आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा की 12वीचा टप्पा आहे, की 11वी 12वी करणं. ज्या विद्यार्थ्यांची 10वी झाली आहे त्यांनी 11वी 12वी करणं हे सोयीस्कर आहे, सोपं आहे आणि चांगलं सुद्धा आहे. ह्याची गोष्ट अशी की 11वी 12वी नंतर आपले स्वतःची मॅच्युरिटी वाढते, की आपल्याला स्वतः अनेक गोष्टी उमजायला चालू होतात, कळायला चालू होतात आणि 12वी नंतर आपण निर्णय घेण्यासाठी सक्षम होतो. काही प्रमाणात का होईना आपल्यामध्ये अनेक गोष्टींचा विकास हा 12वी नंतर होतो. त्यामुळं 11वी 12वी करणं, त्यानंतर अनेक संधी आपल्याला ओपन होतात. त्यातल्या कुठल्या ऑपॉर्च्युनिटी आपल्याला ओपन होणार आहेत तर त्या संदर्भात आता आपण बोलणार आहे. परंतु बाळांनो, त्या तिकडे जात असताना मला तुम्हाला एक छान अशी गोष्ट सांगायची की काही दिवसांपूर्वी मी वृत्तपत्र वाचत होतो आणि बाळांनो ही गोष्ट मनापासून ऐका, कारण त्यानंतर तुम्हाला पुढच्या करिअरचं महत्त्व समजणार आहे. की काही दिवसांपूर्वी एका धारावी नावाची एक मुंबईमधली झोपडपट्टी आहे. त्या मुंबईमधल्या धारावी नावाच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलाला 97% मार्क 10वीमध्ये मिळालेले आणि त्या मुलाची बातमी पेपरमध्ये आलेली होती. ती बातमी वाचत असताना तो पत्रकार त्या धारावीमधल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलाला शोधण्यासाठी गेला आणि त्या पत्रकाराने त्या मुलाला विचारलं की बाळा, तू ज्या परिस्थितीत राहतोस तिथं साधा चांगला ऑक्सिजन सुद्धा तुला मिळत नाही, चांगलं पाणी मिळत नाही, तिथं राहण्याची सोय तुझी अशा पद्धतीची आहे की एका झोपडपट्टीमध्ये एका खोलीत तिथंच तुमचं स्वयंपाकघर, तिथंच तुझं राहणं, तिथंच तुझं खाणं आणि तिथंच तुझा अभ्यास. अशा परिस्थितीमध्ये राहत असताना तू बाळा कसं काय हे यश संपादन केलंस? त्यावेळेला त्या मुलानं दिलेलं उत्तर फार सुंदर होतं की तिथं खाण्यासाठी त्याची परिस्थिती नव्हती. त्यावेळेला तो विद्यार्थी सांगत होता की मी 97% मार्क पडले, आज तुम्ही मला विचारण्यासाठी आला, परंतु माझी एक इच्छा होती की हे यश बघण्यासाठी माझे वडील माझ्यामध्ये पाहिजे होते, परंतु 2 वर्षापूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर मी ठरवलं की आपण अभ्यास चांगला करायचा आणि एक खूप मोठं यश मिळवायचं. आणि ते ठरवल्यानंतर माझी आई सगळीकडं इथं असणाऱ्या सोसायटीमध्ये जायची, घरकाम करायची आणि मला पैसे द्यायची, माझी ट्युशनची फी भरायची. आणि अशा परिस्थितीमध्ये मी शिकत असताना एक दिवस पुढे जात होता आणि माझी 10वीची परीक्षा येत होती. त्यावेळेला आईने सांगितलेलं की बाळा, तुला भरपूर तुला मार्क्स मिळवायचे, भरपूर तुला अभ्यास करायचा आहे. पण त्याच वेळेला माझ्या आईला ताप आला आणि घरकाम करत असताना ओल्यामध्ये काम करावं लागायचं आणि अशा परिस्थितीत काम करत असताना त्या माऊलीला ताप आला, हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. आणि त्या हॉस्पिटलमध्ये असताना त्यावेळेला त्या छोट्या सूरजला त्याच्या आईने सांगितलं की बाळा, तू शिक आणि बहिणीला सुद्धा शिकव. त्यावेळेला त्यानंतर त्याच्या आईचं सुद्धा निधन झालं. परंतु 10वीची परीक्षा त्यानंतर येणार होती. मुलगा अभ्यास करत होता आणि ज्या वेळेला त्याला वाटायचं की आपण कुठंतरी मस्तपैकी फिरायला जावं, कुणाच्या तरी गाडीवर मागं बसून आपण मस्तपैकी मजा घ्यावी, कुठेतरी जावं, मस्तपैकी वडापावचा पिझ्झाचा आनंद घ्यावा. पण त्यावेळेला माझ्या आईचे ते सताड उघडे डोळे मला दिसायचे. ते म्हणायचे की बाळा, तू शिक आणि बहिणीला शिकव. ती भावना माझ्या मनामध्ये रुजलेली होती आणि म्हणून मला कुठेही असं फिरालो नाही, मी कुठेही बाहेर गेलो नाही, मी कुठलीही मजा केली नाही, कुठेही आनंद घेतला नाही. मी फक्त आणि फक्त अभ्यास केला आणि आज या धारावीच्या झोपडपट्टीतनं सगळ्यात पहिला महाराष्ट्रात येणारा विद्यार्थी मी बनलो. त्या सूरजच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं होतं. बाळांनो, त्या माऊलीनं घेतलेले कष्ट त्या मुलाच्या अंतःकरणामध्ये होते
म्हणून त्या मुलानं इतकं मोठं यश मिळवून दाखवलं. आज तुम्ही हे ऐकण्यासाठी आलाय तर आपल्याला हे असंच मोठं यश मिळवायचं. आपली आई आपले वडील आपल्यासाठी प्रचंड असे कष्ट करून आपल्याला शिकवत असतात, पुढे नेण्यासाठी कष्ट करत असतात. तर आपल्या आई वडिलांनी जे काम केलं त्यांना ते आयुष्यात काम करायला लागू नये ही आपली जबाबदारी आहे. आपण त्यांच्या स्वप्नांचे वारसदार आहोत की त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण झटलं पाहिजे, झगडलं पाहिजे, कष्ट केले पाहिजे. 12वी नंतरची करिअर कोणती आहे? तर 12वी नंतर अनेक करिअर आहेत. जवळपास तुम्हाला सांगायचं म्हटलं तर इंजिनिअरिंग म्हटलं तर 70 शाखा आहेत 12वी नंतर. की 12वी नंतर तुम्हाला करिअर करायचं म्हटलं तर इंजिनिअरिंगचं जर फील्ड निवडलं तर त्यामध्ये 70 शाखा आहेत. पहिल्यांदा की आपण सायन्समधनं 11वी 12वी झालोय तर आपल्याला कोणकोणते करिअर्स आहेत हे आपण पहिल्यांदा बघूया. सगळ्यात महत्वाचं की 12वी नंतरचं करिअर कोणतं असेल तर सगळ्यात जास्त विद्यार्थी ज्याला प्रेफरन्स देतात ते असेल इंजिनिअरिंग. इंजिनियरच्या आताची परिस्थिती आणि IT सेक्टरमध्ये असणारे पगार या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की आपला मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, कारण इंजिनियर झाल्यानंतर त्याला नक्की मोठं भविष्य आहे. हे काही चुकीचं नाही आहे, नक्की आहे. परंतु ते मिळवत असताना त्यातले अडथळे कोणते आहेत आणि कशा पद्धतीने इंजिनिअरिंग केलं पाहिजे त्याविषयी मी आपल्याशी संवाद साधला. की इंजिनिअरिंग जर करायचं ठरवलं 11वी 12वी नंतरची परीक्षा असती ती कोणती परीक्षा असती? बाळांनो जरा सांगा, कोणती परीक्षा असती इंजिनिअरिंगला जाण्यासाठी? JEE, CET दोन्ही परीक्षा असतात. JEE मेन्स, JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स. तर आपल्याला इंजिनिअरिंगला जायचं आहे तर आपलं सगळ्यात महत्वाचं, जी मुलं आज 11वी 12वीला गेली त्यांचं सगळ्यात महत्वाचं ध्येय असलं पाहिजे की आम्ही आता 11वी 12वीला आलोय सायन्सला तर आम्ही JEEची तयारी पहिल्या दिवसापासून सुरू करणार. ज्यांचे 11वी 12वी झाले त्यांच्यासाठी मी बोलतोच, परंतु जे 11वी 12वी आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचा टप्पा कोणता असेल तर MST CET आणि JEE. त्या JEEची परीक्षा आपल्याला अत्यंत उत्कृष्टपणे द्यायची आहे, त्यामध्ये चांगले मार्क्स मिळवायचे आहेत. कारण त्या परीक्षेवरती तुम्ही कोणत्या कॉलेजमधून इंजिनियर होणार आणि तुम्ही कोणत्या ठिकाणी जॉब करणार, कोणत्या काय तऱ्हेचं तुम्हाला पॅकेज मिळणार हे सुद्धा तिथंच निश्चित होतं. जी मुलं आज COEP सारख्या कॉलेजमध्ये, IIT मुंबई सारख्या, IIT पवई सारख्या कॉलेजमध्ये जातात त्या मुलांचं वर्षाचं पॅकेज, ॲव्हरेज पॅकेज हे 10 लाखाच्या आसपास असतं. की वर्षाला 10 लाख रुपये ते मिळवतात. परंतु ते मिळवण्यासाठी आपल्याला तिथंपर्यंत पोहोचणं हे गरजेचं असणार आहे. त्यानंतर JEEची परीक्षा आपण चांगली दिली, त्यानंतर JEEचा स्कोअर आला असेल, परंतु इंजिनिअरिंगची ब्रँच कोणती निवडायची? आज इंजिनिअरिंगमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 70हून अधिक ब्रँचेस आहेत. तर आपण एक गोष्ट केली पाहिजे की मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल ह्या कोर ब्रँचेस झाल्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आज सगळ्यात महत्त्व जे प्राप्त झालंय तर त्यामध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग, त्यामध्ये सब ब्रँचेस आलेले आहेत की त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट जाऊन तुम्हाला तिथं ॲडमिशन मिळू शकतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनिअरिंग, AI इंजिनिअरिंग आले, मशीन लर्निंग आले, डेटा सायन्स आले आणि IoT सुद्धा आहे. तर ह्या सब ब्रँचेस त्यामध्ये आलेले आहेत. तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की मी कोणत्याही ब्रँचला गेलो तरी सुद्धा मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकायचं आहे, ही गोष्ट पहिल्या दिवशी नक्की करायची आहे. कारण आज IT इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जे एम्प्लॉई आहेत, जे काम करणारे माणसं आहेत, ती माणसं फक्त IT इंजिनियर नाही आहेत, ती माणसं वेगवेगळ्या क्षेत्रातून तिथं जाऊन आपले वेगवेगळ्या पोस्ट मिळवलेले आहेत त्यांनी आणि खूप चांगले पगार घेत आहेत. ह्याचं कारण काय आहे? कारण त्यांनी ते फील्ड फक्त शिकले नाही तर त्याच्याबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातला सुद्धा अभ्यास केला आणि तिथं पुढे गेलेले. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये कोणती ब्रँच निवडणार, तुम्ही पहिल्यांदा त्या इंजिनियरला जाऊन भेटणं गरजेचं आहे. की मला मेकॅनिकल इंजिनियर व्हायचं आहे तर मी मेकॅनिकल इंजिनियरला जाऊन भेटलं पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे की काय मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये कोणत्या संधी आहेत आणि मला नोकरीच्या संधी किती आहेत आणि मला जर मला इंजिनिअरिंग झाल्या नोकरी मिळवायची असेल तर मला काय केलं पाहिजे हे जाऊन तुम्ही विचारलं पाहिजे. दुसरी गोष्ट की याशिवाय अनेक ब्रँचेस आहेत, मेकॅनिकल इंजिनिअरिंग सोडून सुद्धा अनेक ब्रँचेस आहेत की ज्याच्या एकच ठिकाणी कॉलेज असतं. उदाहरण सांगायचं म्हणजे तर केमिकल इंजिनिअरिंगची फक्त 3 कॉलेजेस आहेत.
उदाहरण त्याच्याही पलीकडे सांगायचं म्हटलं तर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचं फक्त एकच कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये. इंजिनिअरिंग नंतर पीजी डिप्लोमा असतो, ॲडव्हान्स डिप्लोमा इन सेफ्टी, तो मी स्वतः केलाय. तो आपल्या इथं फर्ग्युसन कॉलेजला आणि पलीकडे असणाऱ्या एका दोनच कॉलेजला पुण्यामध्ये आहे. तर महाराष्ट्रामध्ये त्याचेही कमी कॉलेजेस आहेत. तर अशी कॉलेजेस आहेत की ज्याचे मागणी भरपूर आहे परंतु त्याची कॉलेजेस कमी आहेत आणि तिथून पासआउट होणाऱ्या मुलाला लगेच नोकरीची संधी आहे. दुसरी गोष्ट की तुम्ही आता एखादं क्षेत्र निवडले, तुम्ही पुढे निघालेला आहात, त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे की जेणेकरून मला नोकरी मिळेल. तर आत्ताचा जो ट्रेंड आहे तो ट्रेंड असा सांगतो की तुम्ही आज जे नॉलेज घेताय ते 5 वर्षानंतर त्या नॉलेजचा उपयोग होत नाही. त्याच्यासाठी गरज काय आहे की रोज तुम्हाला स्वतःला अपग्रेड करण्याची गरज आहे. की आपण कोणतीही ब्रँच इंजिनिअरिंगची निवडा पण त्या इंजिनिअरिंगच्या ब्रँचमध्ये तुम्हाला डे बाय डे स्वतःला अपग्रेड करता आलं पाहिजे. रोजच्या रोज आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की इंजिनिअरिंग करत असताना तुम्ही ती इंजिनिअरिंगची वर्ष आहेत ती इंजिनिअरिंगची वर्ष ही ज्ञान घेण्यामध्ये व्यतीत केली पाहिजे. म्हणजे आपल्याला त्यातून डे बाय डे स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे, अपग्रेड करायचं आहे, स्वतःला घडवायचं आहे. आणि तरच तुम्हाला 4 वर्षानंतर इंजिनिअरिंग झाल्या नोकरी मिळणार. इंजिनिअरिंग झाल्या जर नोकरी मिळत नसेल तर तुम्हाला एक गोष्ट करायची, एंट्रान्सशिप नावाचा प्रकार आहे तो तुम्हाला आता 4थ्या वर्षी सुरू होणार आहे, झालेला आहे. तर एंट्रान्सशिपच्या दरम्यान एखाद्या कंपनीमध्ये आपण जायचं आहे आणि त्या एखाद्या कंपनीमध्ये गेल्यानंतर तिथला सगळा अभ्यास करायचा आहे. प्रत्येक दिवस कंपनीमध्ये हे ज्ञान कसं वापरलं जातं या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करायचा आणि तो अभ्यास करून आपण चांगली नोकरी मिळवायची. एंट्रान्सशिप ही तुम्हाला शिकवण्यासाठी असते. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काही काळ हा तिथं जावं लागतं, ज्ञान घ्यावं लागतं. तर एंट्रान्सशिप नावाचा प्रकार आहे. जर ते करत असताना आपल्याला अनेक नोकरीच्या संधी माहीत होतीलच परंतु तरी जर आपल्याला नोकरी मिळत नसेल तर आपण एक गोष्ट करायची की आपण पीजी डिप्लोमा असतो किंवा पीजीच्या कडे ॲडमिशन टाकायचं आणि नोकरीला सुरुवात करायची. ग्रॅज्युएशन नंतरच्या अनेक संधी आहेत परंतु आता आपण 12वी नंतरच्या संधीवरती जास्त बोलूया. त्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंगची कोणतीही ब्रँच निवडा तुम्ही, एक गोष्ट लक्षात ठेवा की स्कोप काय आहे, स्कोप कशाला आहे अशी सगळीकडे चर्चा असते. ज्या क्षेत्रात जाणार त्यातल्या पहिल्या 20% हा नक्की स्कोप असतो. त्यामुळं आपण पहिल्या 20% मध्ये राहायचं हे आपलं ध्येय असलं पाहिजे म्हणजे आपल्याला नक्की नोकरी मिळणार. दुसरी गोष्ट की बी ग्रुप जर कुणी घेतला असेल की बाबा मला मेडिकलला जायचं आहे तर मेडिकलला जायचं असेल तर MBBS आहे, BAMS आहे. मेडिकलसाठी कोणती असते परीक्षा, प्रवेश परीक्षा नीट. तर नीटचा स्कोर तुमचा किती असतो त्याच्यावरती तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतो. बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की मेडिकलला MBBSला गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन मिळवणं हेच ध्येय असलं पाहिजे बी ग्रुप घेणाऱ्या मुलाचं किंवा मुलीचं. कारण तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन मिळणं म्हणजे अगदी कमी किमतीत तुम्ही MBBS डॉक्टर होणं. आजच्या काळात एखाद्या प्रायव्हेट कॉलेजला MBBS डॉक्टर होणं हे खूप अवघड गोष्ट झालेली आहे. त्यासाठी लागणारी संसाधनं ही प्रचंड आहेत. त्यामुळं आपण गव्हर्नमेंट कॉलेजला गेलो पाहिजे. इंजिनिअरिंग जरी असेल तरी आपण गव्हर्नमेंट कॉलेजला आपल्याला ॲडमिशन मिळालं पाहिजे हे आपलं ध्येय असलं पाहिजे. त्यानंतर मेडिकलमध्ये गेल्यानंतर ज्यांना MBBS मिळत नाही ते BAMSला जाऊ शकतात, BHMSला जाऊ शकतात आणि त्याच्याही नंतर काही जण फिजिओथेरपिस्ट सुद्धा होऊ शकतात. बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की 12वी नंतर फिजिओथेरपीची कॉलेज पुण्यामध्ये उपलब्ध आहे. तर तुम्ही फिजिओथेरपीची जी गरज आहे ती आज प्रचंड आहे. आज तुम्ही बघत असाल की सगळ्या ठिकाणी फिजिओथेरपिस्ट लागतो. काल विराट कोहलीची टीम जिंकत होती परंतु विराट कोहलीला बरं वाटण्यासाठी त्याच्या मागे 4 फिजिओथेरपिस्ट काम करत होते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की आज बाळंतीण महिलेपासून ते अगदी वृद्धांपर्यंत फिजिओथेरपिस्टची गरज आज आहे. कारण प्रत्येकाचे सांधेदुखी यासारखे आजार वाढलेले आहेत. त्यामुळे फिजिओथेरपीची मागणी प्रचंड आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये त्याची मागणी प्रचंड आहे. त्यानंतरचा आणखी एक ऑप्शन आपल्याला सांगायचा म्हटला तर आपण MBBS मिळालं नाही तरी BAMSला जाऊ शकता आणि आयुर्वेदाचं शिक्षण घेत आपण योगाचं सुद्धा शिक्षण घेऊ शकता. आज योग शिक्षक म्हणून सुद्धा प्रचंड मागणी आहे. डॉक्टर आणि योग शिक्षक जर असतील तर त्यांची मागणी अधिक आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन की मेडिकलमध्ये
आतापर्यंत कोरोनाच्या पूर्वी आपण काहीतरी झाल्यावर औषध घ्यायचो. आता लोक काही होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनकडे गेलेले आहेत. आता कोणताही आजार होऊ नये म्हणून माणसं आयुर्वेदाकडे जात आहेत. तर BAMHचं सुद्धा महत्त्व तितकंच आपल्याला सांगता येईल. त्याच्याही पलीकडे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर आणखी एक करिअर आहे की ज्याची खास चर्चा होत नाही परंतु प्रचंड मागणी आहे, असं बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री BVSC. तर आपल्याला व्हेटरनरी डॉक्टर माहित आहेत. व्हेटरनरी डॉक्टर म्हणजे काय, तर आपल्याला माणसाचे डॉक्टर माहित आहेत, तसेच जनावरांचे डॉक्टर ह्याची सुद्धा आज प्रचंड अशी मागणी आहे. गोष्ट सांगायचीच म्हटली तर फक्त 5 कॉलेजेस, यावर्षी 6वं अकोल्याचं कॉलेज सुरू होते. तर महाराष्ट्रामध्ये सगळी गव्हर्नमेंटची कॉलेज आहेत, 6 कॉलेजेस आहेत आणि तिथं तुम्हाला नीटवरती ॲडमिशन मिळतं. नीटमध्ये तुम्हाला 500च्या आसपास जर स्कोर असेल तर तुम्हाला तिथं प्रवेश मिळतो. त्या क्षेत्रामध्ये कमीत कमी जर एखाद्याचं यश काय असेल तर तो सरकारी सेवेत जातो क्लास 1 अधिकारी. बाकी सगळे जणांना मोठमोठ्या संधी उपलब्ध आहेत की आज पोल्ट्री फार्म दिसत असतील, डेअरी इंडस्ट्री दिसत असेल, फार्मास्युटिकल इंडस्ट्री दिसत असेल, या सगळ्या ठिकाणी प्रचंड अशी मागणी कुणाची आहे, तर ह्या व्हेटरनरी डॉक्टरांची आहे. माणसाच्या डॉक्टरांपेक्षा आज जनावरांच्या डॉक्टरांची मागणी सुद्धा प्रचंड आहे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर मगाशी मी तुम्हाला म्हणालो की ज्यांच्याकडं चित्रकला यासारख्या कला आहेत ते डिप्लोमा इन फाईन आर्ट्स, मी 10वी नंतरचं करिअर सांगितलं, तसं 12वी नंतर सुद्धा डिग्री इन फाईन आर्ट्स हे करिअर करता येऊ शकतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ग्राफिक डिझायनिंग असेल, VFX असेल, तर ह्याच्या माध्यमातून प्रचंड अशा संधी या सुद्धा क्षेत्रामध्ये आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन अनेक जर आपण काही दिवसांपूर्वी मंगळयान बघितलं, सगळ्यांना अभिमान वाटला. अनेक जणांचे मला फोन आले की आम्हाला इस्रोमध्ये नोकरी करायची आहे, कशी काय मिळू शकते. तर इस्रोमध्ये सुद्धा जाण्यासाठी संधी आहे. इस्रोमध्ये आपल्याला जर जायचं असेल तर जेई मेन्सची परीक्षा 12वी नंतर देणार, जेई मेन्सच्या स्कोर नंतर जेई ॲडव्हान्सची परीक्षा देणार आणि जेई ॲडव्हान्सच्या परीक्षेवरती तिरुअनंतपुरम, केरळमध्ये तिरुअनंतपुरम इथं जे कॉलेज आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी, त्या कॉलेजमध्ये आपल्याला जर प्रवेश मिळाला तर आपण इस्रोमध्ये सुद्धा काम करू शकतो. तर अशा संधी आहेत. फक्त आपल्याला आपण कोणत्या ठिकाणी योग्य आहोत हे आपल्याला समजण्याची गरज आहे. त्यानंतर जर पुढे सांगायचंच म्हटलं तर काही जणांना वाटतं की आज हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते आमनोरा यश फाउंडेशन खूप चांगल्या पद्धतीनं आज सामाजिक कार्य करत आहे, समाजात खूप चांगलं काम करते आणि एखाद्या मुलाला वाटत असेल की मला सुद्धा सामाजिक कार्याची आवड आहे तर त्याच्यासाठी सुद्धा आज गोष्ट सांगायचीच म्हटलं तर ज्या कॉर्पोरेट कंपनीज आहेत त्या कॉर्पोरेट कंपनींना 2% प्रॉफिटच्या जो पैसे असतात ते सामाजिक कार्यासाठी खर्च करावे लागतात. त्याला म्हणतात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड. तर ते सामाजिक कार्यासाठी पैसे खर्च करायचे, पण ते खर्च करण्यासाठी एक्सपर्टीज तर असली पाहिजे, एक्सपर्ट लोकांची टीम असली पाहिजे. तर ती कुठली असतात तर ते शिक्षण सुद्धा आहे बॅचलर ऑफ सोशल वर्क. तर बॅचलर ऑफ सोशल वर्क नावाचा जो कोर्स आहे तो जर तुम्ही 3 वर्षाचा केला, त्यानंतर मास्टर ऑफ सोशल वर्क MSW 2 वर्षाचा आहे, त्यानंतर तुम्हाला अशा मोठ्या NGO मध्ये नोकरीच्या संधी आहेत आणि त्यामध्ये सुद्धा नोकरी 100% मिळते. प्रचंड अशी मागणी सुद्धा त्या क्षेत्रात आहे, कारण त्या क्षेत्रात काम करणारी, मनापासून काम करणारी आणि ज्ञान असणारी लोक फार कमी आहेत. अनेक अशा संधी सांगत असताना मला आता जर विचारलं की 12वी नंतर मला तुम्हाला अनेक जणांना तुम्ही एखादं मोठं पॅकेज ऐकलं असेल की MBA होता येतं, तर आजकाल 12वी नंतर सुद्धा MBA 5 वर्षाचं सुरू झालेलं आहे. 12वी नंतर LLM करता येतं, BS LLM करता येतं, 5 वर्षाचा कोर्स आहे. तर 12वी नंतर 5 वर्षात तुम्ही वकील होऊ शकता. आज वकिलांची प्रॅक्टिस म्हटलं तर एका दिवसाला 1,000 रुपयेपासून एका दिवसाला 1 लाख 10 लाखापर्यंतची प्रॅक्टिस करणारे आज वकील अस्तित्वात आहेत. त्यामुळं वकिलीच्या क्षेत्रामध्ये आपल्याकडे ती क्षमता आहे, माझ्याकडे आवड आहे आणि मला बोलण्याची आवड आहे, मला एखादी गोष्ट पटवून सांगता येते, तर अशा विद्यार्थ्यांना आणि अकॅडमिक करिअर चांगलं आहे अशा विद्यार्थी तिकडे जाऊ शकतात. तर वकिली क्षेत्र सुद्धा आपल्यासाठी खुलं असणार आहे. सायन्सच्या क्षेत्रातून आपण तिथे जाऊ शकतो. आज अनेक मुलींसाठीचं एक चांगलं क्षेत्र की ज्याच्यामध्ये प्रचंड अशी मागणी आहे. भारत त्या क्षेत्रातून अनेक मुली भारतात शिकून परदेशामध्ये नोकरी करतात. ते म्हणजे कुठलं असेल तर BSc नर्सिंग.
आज कोरोनामध्ये आपण बघितलं की देशामध्ये नर्सेसची किती आवश्यकता होती आणि नर्स असणं आणि केअरटेकर असणं ह्यांची परदेशामध्ये प्रचंड मागणी आहे। जपान सारखा देश असेल, जर्मनी सारखा देश असेल, अशा देशामध्ये आपल्या देशातून तिथं नर्सेस जात आहेत। आपल्या पुण्यामध्ये भारतीय विद्यापीठामध्ये केरळवरून शिकण्यासाठी मुली येतात आणि त्या नर्सिंगचा कोर्स करतात। याचं कारण काय आहे की नर्सेसना असणारी मागणी, त्यांच्याकडे असणारं इंग्रजीचं ज्ञान हे अस्खलित असतं आणि त्या ज्ञानावरती ते परदेशामध्ये नोकरी मिळवतात। बाळांनो, तुम्हाला सांगितलं तर विशेष वाटेल की 7 ते 8 लाख वर्षाचा पगार आहे तिथला, महिन्याचा पगार आहे नर्सेसचा परदेशामध्ये। इतक्या ताकदीनं ते शिक्षण घेणाऱ्या नर्सेसची मागणी आहे। आणि तुम्हाला सांगायचं विशेष की हा नर्सिंगचा कोर्स हा फ्रीमध्ये अवेलेबल आहे। आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये कोणत्याही जिल्ह्याच्या हा नर्सिंगचा कोर्स अवेलेबल असतो। नर्सिंगची काही कॉलेजेस सुद्धा आहेत, तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता। तर BSc नर्सिंगच्या विद्यार्थिनींना वाटतंय की माझ्या अभ्यासामध्ये किंवा मला ह्यामध्ये जास्त मार्क्स मिळत नाहीये, माझ्याकडे सेवाभाव आहे, मला कुणाची तर सेवा करायला आवडतं, तर अशा विद्यार्थिनींसाठी हा उपाय खूप फायद्याचा आहे आणि खूप चांगला पगार पण मिळतो। त्यानंतर हे सायन्सच्या माध्यमातून होणारे बायोटेक्नॉलॉजी आत्ताचं नवीन इव्हॉल्विंग फील्ड आहे की कोरोनानंतर ह्या क्षेत्रामध्ये खूप संधी उपलब्ध झाल्या। सगळेजण रिसर्च करतायत की असा कोणताही जीवाणू विषाणू येऊ नये, याच्यासाठी प्रचंड असं काम चालू आहे। बायोटेक्नॉलॉजीमध्ये रिसर्च फील्ड आहे, त्याच्यात संधी आहे। ॲस्ट्रॉनॉमी आहे, ॲस्ट्रोफिजिक्स आहे, न्यूक्लिअर फिजिक्स आहे, याच्यामध्ये सुद्धा काम करणारे अनेक विद्यार्थी आहेत, परंतु हे सगळे रिसर्च फील्ड आहे। बाळांनो, कोणतंही करिअर करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याकडे प्लॅन बी असला पाहिजे। रिसर्च करण्यासाठी आपण जात असतो तर आपल्या आर्थिक परिस्थिती कशी आहे याचा विचार करून आपण घराला आपल्या हातभार लावता आला पाहिजे। आपण जरी आपण 12वी नंतर इंजिनिअरिंगच्या कॉलेजला जायला लागलो तरी आपला वेळ वाया न घालवता आपण इंजिनिअरिंगचीच एखादी कंपनी तिथं थोडा वेळ आपला व्यतीत केला पाहिजे। अलाइड तुम्हाला 3ऱ्या वर्षानंतर एंट्रन्सशिप असते, त्यामध्ये तुम्हाला जाऊन तिथं काम करावं लागतं। तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन तिथं काम करण्याची ही तितकीच गरज आहे। आज फक्त शिकलेल्या व्यक्तीची मागणी प्रचंड नसते, तर तुम्ही शिकल्यानंतर तुमच्याकडे ज्ञान उपयोजन काय आहे, म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली काम किती करू शकता ह्याची मागणी प्रचंड आहे। त्यामुळं एक्झॅक्ट तुम्ही ग्राउंड फील्डवरती काम किती करताय याची मागणी प्रचंड असणार। मी या सायन्सच्या बाबतीतल्या अनेक संधींच्या विषयी आपल्याशी संवाद साधला। आर्ट्समध्ये काय करता येऊ शकतं, तर आर्ट्सला जर जात असाल तर BA सायकोलॉजी, MA सायकोलॉजी हे जर कोण करत असतील तर BA सायकोलॉजी, MA सायकोलॉजी करत असाल तर त्याला मागणी प्रचंड आहे। मगाशी मी म्हटलं की सोशल वर्क सेक्टर की सामाजिक क्षेत्रामध्ये अशा लोकांची प्रचंड गरज आहे। आताचा जो AIचा जमाना आहे, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ज्या जमान्यामध्ये खरोखर मानवी भावभावना समजणारी माणसांची गरज आहे की आज प्रत्येकाशी चांगलं बोलून त्या माणसाला काउन्सिलिंग करणाऱ्या लोकांची सुद्धा आज प्रचंड गरज आहे। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे BA सायकोलॉजी, MA सायकोलॉजी तुम्ही विषय घेऊ शकता, BA मराठी सुद्धा घेऊ शकता। MA मराठी तुम्ही होत असाल तर आज अनेक ठिकाणी प्रकाशन क्षेत्रामध्ये MA मराठी झालेला शुद्ध लेखन ह्याचा अभ्यास असणाऱ्या, व्याकरणदृष्ट्या अभ्यास असणाऱ्या व्यक्तींची गरज आहे। त्यानंतर BA MA असेल त्यामध्ये अनेक विषय घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही BA MA झाला, BCom फक्त झाला तर त्या क्षेत्रामधून तुम्हाला तितक्या मोठ्या संधी मिळणार नाही जितक्या तुम्ही ITI मधून मिळू शकतात, जितक्या तुम्हाला BSc नर्सिंग मधून मिळू शकतात, जितक्या तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग, ॲनिमेशन यासारख्या कोर्सेस करण्यातून मिळू शकतात, तितक्या मिळत नाहीत। आज मी एका अमेरिकन कंपनीमध्ये काम करत असताना ज्या वेळेला एखादा विद्यार्थी मुलाखतीसाठी येतो, तो विद्यार्थी मुलाखतीसाठी आल्यानंतर त्याला विचारल्यानंतर त्याने फक्त इंजिनिअरिंग केलेलं असतं, परंतु ते इंजिनिअरिंग करत असताना त्याने कोणत्या गोष्टींचं ज्ञान घेतलं, त्या गोष्टींचं कोणत्या गोष्टींचं ज्ञान घेतलंय त्याच्याकडे आपल्याकडे बघितलं, आम्ही त्यांच्याकडे बघतो त्यावेळेला ते लक्षात येत नाही की हा नक्की काय शिकलाय। आजकाल कॉलेजेस हे फॅड झाले, ते कॉलेजला फक्त मजा करण्यासाठी लोक जातात, परंतु बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की 11वी 12वी मध्ये आपण सायन्सला असाल तर 11वी 12वी मध्ये आपण काय केलं पाहिजे, तर नीट JEE याची तयारी केली पाहिजे, चांगले मार्क्स घेतले पाहिजे।
त्यासाठी जर आपलं कॉलेज शिकवत नसेल तर आपण क्लास लावला पाहिजे, क्लासला गेलं पाहिजे. परंतु इंजिनिअरिंगला गेल्यानंतर सुद्धा आपण कॉलेज केलं पाहिजे, प्रॅक्टिकल्स केले पाहिजे आणि ते ज्ञान घेतलं पाहिजे. तुम्ही ते दिवस पुढे ढकलू शकता, तुम्ही कसं तरी करून पुढच्या वर्षात जाऊ शकता, तुम्ही कसं तरी करून पास होऊ शकता, परंतु ज्या वेळेला तुम्ही नोकरी मागण्यासाठी येता ना त्यावेळेला तुमच्याकडचं ज्ञान, तुमच्याकडचं नॉलेज, तुमच्याकडचं स्किल, तुमच्याकडचं एक्झिबिशन ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आणि त्यावेळेला मात्र तुम्ही नापास होता. त्यामुळं आजच आपण प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे, ही भूमिका आपल्या स्वतःशी बांधली पाहिजे. कॉमर्स क्षेत्रातल्या संधींविषयी मी बोलून आता शेवटाकडे येणार आहे की कॉमर्स क्षेत्र की आपल्या इकडे एक ट्रेंड असतो की 80% वरती 10वीला मार्क पडले की सायन्स, 70-60च्या दरम्यान असले की कॉमर्स आणि त्याच्या खाली असले की आर्ट्स. परंतु बाळांनो, तुम्ही जरी तिथं कोणतंही क्षेत्र निवडा, परंतु तिथं मगाशी सांगितल्याप्रमाणे स्किलची खूप आवश्यकता असणार. कॉमर्स क्षेत्रामध्ये तुम्ही जर असाल, वाणिज्य शाखेमध्ये जर तुम्ही असाल तर वाणिज्य शाखेमध्ये सुद्धा आज प्रचंड तुम्हाला मागणी आहे की तुम्ही बीकॉम होऊन फक्त चालत नाही, तर बीकॉमच्या बरोबर तुम्हाला टॅली शिकावं लागतं, जीएसटी शिकावं लागतं, एक्सेल शिकावं लागतं, ॲडव्हान्स एक्सेल शिकावं लागतं आणि ह्या सगळ्या स्किल्स घेतल्यानंतर तुम्हाला नोकरी लगेच मिळून जाते. बाळांनो, कोणतीही नोकरी तुम्ही आज नोकरीसाठी गेला तर तुम्हाला सुरुवातीला 15,000 देतील, 20,000 देतील, 12,000 रुपये देतील, जे पैसे देतील ते घ्यावे आणि आपल्या नोकरीची सुरुवात करावी. आज मार्केटमध्ये फ्रेशर म्हणून असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे आणि या विद्यार्थ्यांची परिस्थिती आज अशी आहे की हे फ्रेशर म्हणून असणारे विद्यार्थी आज काय परिस्थिती अशी आहे की ह्यांना नोकरीला कोणीही घेत नाही कारण ह्यांनी कोणताच अनुभव घेतलेला नाही. बाळांनो, तुम्हाला हे कौशल्य शिकायचं आहे. तुम्ही बीकॉम करत करत तुम्ही सीएची तयारी करू शकता. सीए मध्ये 3 टप्पे असतात. आर्टिकलशिप करू शकता. त्यानंतर तुम्ही 2.5 वर्षाची आर्टिकलशिप जर केली तर तुम्ही सीए सारखंच काम करू शकता. आज माझे कित्येक मित्र मी बघतो की सीए फक्त सहीसाठी सीए कडे जातात, बाकी सगळं काम ते बीकॉम एमकॉम झालेले विद्यार्थी करत असतात. महिना 1 लाख रुपये मिळवणारे बीकॉम एमकॉम झालेले विद्यार्थी मी आज बघतो. त्यावेळेला खरंच वाटतं की ज्यांनी कौशल्य संपादन केलं, ज्यांनी ह्याच्यामध्ये पूर्ण झोकून ज्ञान घेतलं, त्या माणसाला आज मरण नाही. हे कौशल्य महत्वाचं आहे की तुम्हाला जीएसटीचं काम करता आलं पाहिजे, तुम्हाला टॅलीचं काम करता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी, अकाउंटिंग, ऑडिटिंग, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकून घेतल्या पाहिजेत. तुम्ही सीए होऊ शकता, सीएस होऊ शकता किंवा सीएमए सुद्धा होऊ शकता. कॉमर्स क्षेत्रामध्ये असणाऱ्या ह्या संधींच्या विषयी मी बोललो. थोडंसं आपण 12वी नंतरच्या करिअरच्या संधी यांच्याविषयी बोलत असताना मी आपल्यासमोर थोडंसं प्रेझेंटेशनच्या माध्यमातून रिवाईज करतो आणि आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आणि तुमच्या प्रश्नांकडे जाणार आहोत. तर मगाचपासून एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द वापरला, एआय. ह्यानंतर तुम्हाला ह्या विद्यार्थ्यांच्या कानावरती भरपूर वेळेला कानावरती पडणारा शब्द आहे. कारण पुढचा जो काळ आहे की आज मला इथं आपल्याशी बोलायचं आहे आणि मला अशी सुंदर अशी पीपीटी पाहिजे आणि मला हे तुम्हाला दाखवायचं आणि हा फोटो मला पाहिजे, तर मी फक्त त्या कम्प्युटरवरती ChatGPTला सांगितलं की मला असा असा फोटो पाहिजे, तर त्यानं लगेच 12वी नंतरच्या करिअरसाठी एक सुंदर असा फोटो लगेच काढून दिला. तुम्हाला पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारल्यानंतर मिळणार आहेत. मागची जी पीपीटी होती ती मी स्वतः एक फॉर्मॅट घेऊन तयार केलेली. ह्या पीपीटीसाठी मी एआयचा वापर केला, तर आता ही पीपीटी सुद्धा बघताना कळेल की काळ बदलल्यानंतर कशा गोष्टी नवीन नवीन येत आहेत आणि काम कसं सोपं होत निघालं तुम्ही बघू शकाल. तर 12वी नंतरच्या संधीमध्ये आपण बघितलं की हा महत्त्वाचा डिसिजन असणार आहे 12वी नंतरचा. इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल किंवा मी ज्या अनेक क्षेत्र बोललो त्या क्षेत्रातली संधी असतील, तर हे बघत असताना हा डिसिजन तुम्ही अत्यंत योग्य घ्याल आणि जो डिसिजन घ्याल त्याच्यावरती फर्म राहाल की आम्ही हा डिसिजन घेतला, आता आम्ही हा निभावून घेणारच. त्यानंतर 12वी नंतर PCM असेल त्यांच्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स असेल, त्यांच्यासाठी इंजिनिअरिंग असेल, MBA असेल, BSc असेल, आर्किटेक्चर असेल.
या क्षेत्राविषयी मगाशी सांगायचं राहून गेले की आर्किटेक्चर, की आज आपण इथं बसलेलो आहोत आणि असा सुंदर असा हॉल असताना इथं असणारी रचना, इथं असणारे लाईट्स, इथं असणारं प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक लाईट पडलेली आहे, तर हे सगळं असतं, ह्याच्यामध्ये एक आर्किटेक्चर असतो. तर तो आर्किटेक्चर हे सगळं डिझाईन करत असतो. आणि जर एखाद्याला आर्किटेक्ट व्हायचं असेल, एखाद्या आर्किटेक्चर इंजिनियर व्हायचं असेल, BARC नावाचा जो कोर्स आहे त्याच्यासाठी आपल्याला एक नाटा नावाची एक्झाम द्यावी लागते, जी 12वी नंतर असते, नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर. तर ती नाटा नावाची एक्झाम तुम्ही देऊन आर्किटेक्चर होऊ शकता. तर ती सुद्धा संधी ज्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. त्यानंतर PCB ग्रुप असतो, त्याच्यासाठी आपण मेडिकलचं बघितलं, BSCचं बघितलं, फार्मसी बघितलं आणि पॅरामेडिकल कोर्सेस. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की अनेक पॅरामेडिकल कोर्सेस आहेत. त्याचं फिजिओथेरपिस्ट मी नावाचा कोर्स सांगितला. त्यानंतर आणखी एक कोर्स सांगतो की एक्सरे टेक्निशियन नावाचा कोर्स आहे. किंवा आज जी हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या ज्या मशीन्स आहेत, तर त्या मशीन्समधले टेक्निकल लोक फार कमी मिळतात. म्हणजे पेट स्कॅन नावाचा, एखाद्या व्यक्तीला जर कॅन्सर झाला तर तो पेट स्कॅन केला जातो किंवा CT स्कॅन केला जातो. तर ते CT स्कॅन शिकवणारे 6 महिन्याचे कोर्सेस आहेत, वर्षाचे कोर्सेस आहेत. तर त्या ज्या विद्यार्थ्यांना बाबा रसच नाही शिक्षणात, तर असे विद्यार्थी तिकडे जाऊ शकतात, तशा मशीनचं नॉलेज घेऊ शकतात. त्यांना सुद्धा मागणी प्रचंड आहे आणि त्याचा पगार पण चांगला आहे. म्हणजे एका नर्सपेक्षा जास्त पगार त्या मशीन चालवणाऱ्याला असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. कॉमर्सच्या बाबतीत आपण बघितलं की BCom असेल, LLB असेल, लॉ असेल, बँकिंग, इन्शुरन्स, फायनान्समध्ये लागणारे बँकिंग क्षेत्रात आता वाढत चाललेलं आहे. आपल्या प्रत्येकाचा आज अकाउंट आहे, प्रत्येक गावागावापर्यंत बँक पोचले, प्रत्येक गावागावापर्यंत इन्शुरन्स कंपन्या पोचले. तर इथं सगळीकडे BCom वाल्यांची प्रचंड गरज आहे, ती लागणार आहे आणि भासणार सुद्धा. काही जण म्हणतील की मला BCA करायचं आहे, BCS करायचं आहे, BBA करायचं आहे, तर ते सुद्धा कोर्सेस आहेत. किंवा माझा ग्रुप क्वालिफाय ज्यांचा होत नाही, 50%, 45% ज्यांना मार्क्स पडत आहेत, तर त्यांच्यासाठी हे BCA सारखे कोर्सेस असतात की बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स, परंतु किंवा BSc कम्प्युटर. परंतु ज्यांना IT मध्ये नोकरी करायची आहे आणि IT मध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे कोर्सेस फायद्याचे आहेत. परंतु मी एक गोष्ट वारंवार सांगतोय की हे करत असताना फक्त ते कॉलेज किंवा ती डिग्री घेऊन चालणार नाही, तर आपल्याला कौशल्य आधारित शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे स्किल असलं पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या लँग्वेजेस शिकल्या पाहिजे. C लँग्वेज असेल, C++ असेल, जावा असेल, तर ह्या लँग्वेजेसचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्या लँग्वेजेसचा अभ्यास करून आपण BCA झालो, BCS झालो, BSc कम्प्युटर झालो, तर आपल्याला मग नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. फक्त BCA झालाय किंवा MCA झालाय त्याला नोकरीची संधी मिळणार नाही. कारण आज सगळ्यात गोष्ट वास्तव असं आहे की IT मध्ये खूप चांगले पगार मिळतात. कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच जणांना IT क्षेत्रात नोकऱ्या मिळाल्या, परंतु आज IT क्षेत्रातली परिस्थिती अशी आहे की तिथं खरोखर नवीन येणाऱ्या फ्रेशरसाठी बेरोजगारी, अनेक विद्यार्थ्यांना नोकरीवरनं काढलं जातं, जॉब सिक्युरिटी नाही आहे. तर अशा परिस्थितीत तुम्ही एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की मला स्वतःला नॉलेज आणि त्याचं एक्झिक्युशन ह्या दोन्ही गोष्टी आल्या पाहिजे. डिग्री तुम्हाला नॉलेज देईल, पण त्याचबरोबर तुम्ही एंट्रान्सशिप केली पाहिजे, कोर्सेस केले पाहिजेत, नॉलेजचं एक्झिक्युशन हे शिकलं पाहिजे, तरच तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर BBA, ज्यांना MBA करायला 12वी नंतर MBA ला सुद्धा प्रवेश मिळतो. IIM कॉलेजने आता सुरुवात केलेली आहे किंवा BBA करू शकतात, पण शक्यतो MBA करताना ग्रॅज्युएशन नंतर करू शकतात. ज्यांना नोकरीची संधी, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण किती वर्ष शिकायचं आणि कधी नोकरी सुरुवात करायची याची प्रत्येकानं थोडीफार विचार केला पाहिजे. की मला 12वी झाल्यावर लगेच नोकरीला जायचं आहे, मला ग्रॅज्युएशन झाल्यावर नोकरीची गरज आहे, त्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणखी एक संधी आहे की आर्ट्समध्ये ज्यांचं शिक्षण चालू आहे किंवा 12वी आर्ट्स झाले आणि चांगलं बोलता येतं, चांगलं लिहिता येतं, त्यांच्यासाठी BA मास कम्युनिकेशन जर्नलिझमचा एक कोर्स सुरू आहे. तर त्यामध्ये काय आहे की 11वी 12वी तुम्ही ज्या वेळेला BA मधून आर्ट्समधून होताय त्यावेळेला जर्नलिझम जर तुम्ही करत असाल तर त्या क्षेत्रात सुद्धा संधी भरपूर आहे. की म्हणजे पत्रकारिता, मास कम्युनिकेशन म्हणजे तुम्ही जे वृत्तपत्र, TV वरती, ABP माझा चॅनेलवरती जे रिपोर्टर असतात
ती नोकरी सुद्धा आपल्याला मिळू शकते. त्यामध्ये असणाऱ्या संधी सुद्धा भरपूर आहेत. हॉटेल मॅनेजमेंट असेल, फॅशन, फाईन आर्ट्स असेल, अशा अनेक संधी आर्ट्समध्ये सुद्धा तुम्हाला मिळू शकतात. पॉलिटेक्निक, पॅरामेडिकल, ग्राफिक डिझायनिंग, ITI कोर्सेस, ॲनिमेशन, VFX आणि डिजिटल मार्केटिंग, की ज्या विद्यार्थ्यांना बाबा आता माझ्याकडं एखादा विद्यार्थी दुर्दैवानं 10वीत किंवा 12वीत जर नापास झाला तर त्या विद्यार्थ्यानं काय केलं पाहिजे, तर येणारी त्याची परीक्षा असते ती 3 महिन्यात परीक्षा पहिली येते, ती परीक्षा द्यायची, पास व्हायचं आणि ती परीक्षा झाल्यानंतर पास झाला असेल आणि पुढच्या वर्षाच्या ॲडमिशनपर्यंत वेळ असेल तर त्यांना डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करा. आज प्रत्येकाला इंस्टाग्रामवर रील्स दिसतात. आज प्रत्येकजण रील स्टार. हा दुसरी एक गोष्ट महत्त्वाची की तुम्हाला डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आहे, की तुम्ही आज तुमच्या मोबाईलवरती अनेक रील्स बघता की ह्या हॉटेलमध्ये असं चांगलं खायला मिळतं, या हॉटेलमध्ये ह्या दुकानामध्ये असं चांगली वस्तू मिळते. हे जे आहे ते तुम्हाला दिसणं आहे, त्याच्यासाठी एक मार्केटिंग करणारी लोक असतात की तुमच्या मोबाईलपर्यंत येतं. तर ती डिजिटल मार्केटिंगचा सुद्धा कोर्स असतो की डिजिटल मार्केटिंग करा. मग ते डिजिटल मार्केटिंग लॅपटॉपवरती बसून तुम्हाला महिना 25,000 रुपये पगार मिळतो. 20-25,000 रुपये ज्यामध्ये पगार आहे. डिजिटल मार्केटिंगमध्ये सुद्धा भरपूर असा संधी आहे. पण अनेक जणांना, आपल्यातल्या काही जणांना वाटतं की मी रील स्टार होतो. तुम्हाला माहित आहे का की पुण्यातला एक रील स्टार आहे, तर तो रील स्टार त्याची एक रील करायला तुम्ही म्हटला की माझ्या दुकानाची, माझ्या हॉटेलची जर रील करा तर तो 50,000 रुपये घेतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की रील स्टार हा मुख्य व्यवसाय होऊ शकत नाही. शेअर मार्केट हा मुख्य व्यवसाय होऊ शकत नाही. आपण फुल टाइम ते करू शकत नाही आणि त्यामध्ये खूप फसवाफसवी सुद्धा आहे. बाळांनो, आपल्या आईवडिलांनी कमवलेला 1-1 रुपया आपल्याला शिक्षणाच्या कारणी लावायचा आहे. त्यामुळं कुणीही, हे सोशल मीडिया असेल, आज आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की ते रील्स फक्त वर ढकलत आपण बराच वेळ आपल्या आयुष्यातला वेळ घालवत असतो. तर तो वेळ घालवू नका. ते खरं जीवन नाही, शाश्वत जीवन नाही. आपल्याला जर मिळवायचं आयुष्यात असेल तर ते शाश्वत मिळव. ते सगळं आभासी जीवन आहे. ते जे दाखवलं जातं, त्याच्यावरती फोटो टाकले जातात, त्याच्यावरती ते सगळं खोटं असतं. खोटं असतं या अर्थानं असतं की त्याच्या आयुष्यातलं दुःख, त्याच्या आयुष्यातलं दारिद्र्य, त्याच्या आयुष्यात असणाऱ्या वेगळ्या वाटा हा तो दाखवत नसतो. जो त्याच्यावरती प्रेझेन्स दाखवत असतो तो फक्त आयुष्यातलं एक काहीतरी भूलभुलैया दाखवत असतो. ही गोष्ट वास्तव लक्षात घ्या आणि रील स्टार बनण्याचं स्वप्न असता कामा नये. तुम्ही असलं पाहिजे. मी महिन्याला माझ्या कुटुंबाचा सगळा खर्च मिळवतोय आणि राहिलेल्या वेळेमध्ये मी जर काही पैसे मिळवत असेल तर तो रील स्टार वगैरे होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या. डिजिटल मार्केटिंग, मी त्यासाठी एक संधी सांगितली, ती आहे एक चांगली संधी आहे. आणि ग्राफिक डिझायनिंग आणि डिजिटल मार्केटिंग या दोन्ही गोष्टी असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड मागणी सुद्धा आहे. आपल्याला आता असणाऱ्या या परीक्षा आपण 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांनी दिल्या असतील, 10वी नंतरच्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायचे की JEEची परीक्षा द्यायची. आपल्याला डिफेन्समध्ये जर करिअर करायचं असेल 12वी नंतर तर NDAची परीक्षा आपल्याला द्यायची आहे. एक्झाम ह्या आपल्याला द्यायच्या आहेत. प्रत्येकाने याची तयारी करायची. जे सायन्सचा विद्यार्थी जाणार आहेत, मेडिकलला जाणारे विद्यार्थी नीटची परीक्षा देतील. त्यानंतर नाटाची परीक्षा आर्किटेक्चरचे विद्यार्थी देणार आहेत की ज्यांना आर्किटेक्चर व्हायचं आहे, आर्किटेक्चर इंजिनियर व्हायचं आहे, त्यांच्यासाठी नाटाची परीक्षा असणार आहे. इंजिनिअरिंग आणि फार्मसीसाठी CET असणार आहे. आणि AFMCची परीक्षा, एक गोष्ट लक्षात ठेवा की 12वी नंतर एक AFMC नावाची परीक्षा असते, आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज, की आपल्याला 15 वर्ष आपलं शिक्षण पूर्ण मोफत होतं. मी मगाशी म्हणालो तसं MBBS डॉक्टर होणे खूप अवघड आहे. बऱ्याच दृष्टीने अवघड आहे, कारण त्याच्यामध्ये असणाऱ्या संधी खूप, त्याच्यामध्ये असणारे गव्हर्नमेंट कॉलेजेस ही कमी आहेत आणि तिथं आपल्याला प्रवेश मिळवण्यासाठी खूप मार्क्स लागतात. आणि हे मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला आणखी एक कॉलेज आहे की आपल्याला चांगले मार्क मिळाले आणि आपल्याला देशाची सेवा करायची आहे, देशसेवेचा आपल्याला देशसेवा करायची आहे, तर असे विद्यार्थी आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजला फ्रीमध्ये प्रवेश मिळतो. त्यांची एंट्रन्स एक्झाम द्यायची, तिथं प्रवेश मिळाला तर तुम्ही MBBS डॉक्टर होता. MBBS डॉक्टर झाल्यानंतर तुम्ही 15 वर्ष देशाची सेवा करू शकता. 15 वर्षानंतर स्वतःची प्रॅक्टिस करू शकता. तर ते आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज हे सुद्धा करिअर आपल्या लक्षात असलं पाहिजे. गव्हर्नमेंट जॉब 12वी नंतर आहेत, परंतु गव्हर्नमेंट जॉबमध्ये जाण्यासाठी ग्रॅज्युएशन अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. त्यामुळे आपण ग्रॅज्युएशन करायचं. ज्यांना पोलीस भरती व्हायचं आहे, सैन्य भरती व्हायचं आहे, ते 12वी नंतर तयारी सुरू करू शकतात. त्यांच्यासाठी संधी आहे. फक्त एक गोष्ट की स्पर्धा परीक्षेची तयारी करावी लागते, तशी प्रचंड अशी तयारी आपल्याला करावी लागणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रचंड अशी स्पर्धा आहे.
आपल्या महाराष्ट्रामध्ये 4,500 जागा तलाठी या पदासाठी भरायच्या होत्या. तर 4,500 तलाठी भरण्यासाठी 12.5 लाख अर्ज आलेले होते. म्हणजे परिस्थिती अशी आहे की शासकीय नोकरी मिळवण्यासाठी आज एवढी मोठी गर्दी आहे. मी आपल्या या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येत असताना MPSC UPSC विषयी मी आपल्याशी बोलणारच आहे. त्यानंतर मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे हाय डिमांड कुठले कोर्सेस असतील तर डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, AI अँड मशीन लर्निंग, एन्व्हायरमेंटल सायन्स, लॉजिस्टिक्स, सप्लाय, हेल्थ केअर अँड जेनेटिक्स. तर ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आता प्रचंड मागणी आहे. मी यातली काही क्षेत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग विषयी बोललेलो आहे मगाशी. तर ह्या क्षेत्रामध्ये प्रचंड अशी मागणी आता मार्केटमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला ह्या परीक्षा द्यायच्या. मगाशी म्हणाल्याप्रमाणे इमर्जिंग करिअर, डिजिटल मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन, फिजिकल हॅकिंग अँड स्पोर्ट अँड फिटनेस. की आज योग शिक्षकांची किंवा चांगल्या फिटनेस ट्रेनरची प्रचंड अशी मागणी सुद्धा आज मार्केटमध्ये असताना दिसते. मला वाटते की आता आपण शेवटाकडे येत असताना एक महत्त्वाचं करिअर की ज्या करिअरसाठी मी आता कार्यक्रमाचा शेवट करण्याकडे येतोय, परंतु जे करिअर फार महत्त्वाचं आहे की ज्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी खूप झोकून देतात, बरेच वर्ष देतात आणि मी सुद्धा त्या करिअरच्या वाटेवरती गेलेलो आहे. म्हणून एक अनुभव म्हणून आपल्याशी शेअर करतो की MPSC नावाचं करिअर किंवा UPSC नावाचं करिअर. आज आपण एखादी बातमी वृत्तपत्रामध्ये वाचतो आणि ती बातमी वृत्तपत्रामध्ये वाचल्यानंतर आपल्यालाही वाटतं की मी सुद्धा अधिकारी झालं पाहिजे. किंवा एखाद्या अधिकाऱ्याचं भाषण आपण ऐकतो, गोरगरीब कष्टातून झालेला तो अधिकारी आपण बघतो आणि आपल्यालाही वाटतं आपल्याला अधिकारी झालं पाहिजे. परंतु जर आपण असा निर्णय घेत असू की मला अधिकारी व्हायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाची गरज मी पदवी असलं पाहिजे, माझ्याकडे ग्रॅज्युएशन असलं पाहिजे आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी 2 ते 3 वर्ष दिली पाहिजे, पूर्ण झोकून दिली पाहिजे. 12 तास जवळपास अभ्यास, 10-12 तास अभ्यास करावा लागतो आणि तितकी क्षमता माझ्याकडे असली पाहिजे आणि ती क्षमता असताना मी त्यामध्ये पूर्व परीक्षा पहिल्या 2 ते 3 वर्षात मी जर पास होत असेल तरच मी त्या करिअरमध्ये पुढे जाण्याची गरज आहे. जर माझ्याकडे मी जर पास होत नसेल तर त्याच्या पुढे जाण्याची गरज वाटत नाही. कारण आज पुण्यामध्ये दिवस रात्र सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत पुण्याच्या सदाशिव पेठ, नारायण पेठ, नवी पेठ ह्या भागामध्ये जवळपास 1 लाख 1.5 लाख विद्यार्थी हेच काम करतात, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास. परंतु तरीही अनेक जणांना अपयश येतं आणि अपयश आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची परिस्थिती काय असते की ह्या परिस्थितीत त्यांना अपयश येतं. अपयश आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना नोकरी सुद्धा मिळत नाही. आपण जर असा करिअरचा ऑप्शन जर निवडणार असलो तर साईड बाय साईड आपल्याला एखादा करिअर ऑप्शन आपल्याकडे असला पाहिजे. त्याला म्हणतात प्लॅन बी. की मी जर MPSC मध्ये अधिकारी होत नसलो तरी सुद्धा मला इंजिनियर म्हणून नोकरी मिळू शकते, ही माझी ताकद आहे. असा कोणताही ऑप्शन. आणि दुसरी गोष्ट जी कोणताही अधिकारी किंवा कोणताही झालेला अधिकारी ही गोष्ट बोलत नाहीत शक्यतो की मी बघितलेलं आहे की MPSC मध्ये जे अधिकारी होतात ते खूप चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून झालेले असतात, इंजिनियर झालेले असतात. याचं कारण असं की त्यांचे मार्क्स, त्यांचं अकॅडमिक करिअर हे खूप मोठं असतं, खूप स्ट्रॉंग असतं. काही दिवसांपूर्वी IPS बिरदेव ढोले सरांनी सुद्धा हे सांगितलं. बिरदेव सरांचा सगळीकडे व्हिडिओ व्हायरल झाला की एक मेंढपाळाचा मुलगा अधिकारी झाला UPSC, परंतु त्यांनी COUP कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलेलं आहे. कायम अकॅडमीमध्ये टॉपर राहिलेला, म्हणजे त्या ताकदीचा विद्यार्थी आहे. त्यावेळेला ते यश मिळाले. आपण एखाद्याचं यश बघतो पण त्याची पार्श्वभूमी बघत नाही. त्यामुळे MPSC सारखं करिअर निवडत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यात आपण वाहवत जाता कामा नये. 2 वर्ष 3 वर्ष अभ्यास करून आपल्याला यश मिळत असेल तर पुढे जावं, नसेल तर आपण मागं आलेलं चांगलं. आणि दुसरं प्लॅन बी असला पाहिजे की करिअर करत असताना मी हे करू शकलो नाही तर दुसरी गोष्ट हे करू शकतो. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. बाळांनो, आता शेवटाकडे येत असताना एक गोष्ट मला सांगतो की आत्ताच्या मार्केटची जर गरज काय असेल. मी स्वतः एका US कंपनीमध्ये काम करतो, करिअर काउन्सिलिंग करतो, अनेक जणांना भेटत असतो, अनेक ठिकाणी व्याख्यानासाठी जात असतो. परंतु तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला रोज अपग्रेड झालं पाहिजे, रोज स्वतःच्यात इम्प्रूव्हमेंट आणली पाहिजे, रोज स्वतःला नवीन नवीन गोष्टी शिकवता आल्या पाहिजेत, नवीन गोष्टी शिकता आल्या पाहिजेत आणि ही अडॅप्टॅबिलिटी ही आपल्याकडे असली पाहिजे. म्हणजे आपण नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. रोज शिकायचं आहे, नवीन शिकायचं आहे आणि तरच आपण पुढे जाऊ शकतो.
हे सगळं करत असताना आपल्याला ह्या करिअरचा मार्ग आहे, यामध्ये आपल्याला अपयश येऊ शकतं, नक्की अपयश येऊ शकतं. परंतु हे जर अपयश आलं तर मी एक गोष्ट सांगतो ती लक्षात ठेवा की अमृतवेल नावाची एक वि.स. खांडेकरांची कादंबरी आहे. त्या वि.स. खांडेकरांच्या अमृतवेल नावाच्या कादंबरीमध्ये ते सांगतात, त्याची सुरुवातच अशी आहे की भग्न स्वप्नाच्या तुकड्याला कवटाळून बसण्याकरता माणसाचा जन्म झाला नाही. भग्न स्वप्नांच्या तुकड्याला कवटाळून बसण्याकरता माणसाचा जन्म झाला नाही. त्याला भूतकाळाच्या साखळदंडाने करकचून बांधता येत नाही. त्याला भविष्यकाळाच्या सोनेरी स्वप्नाचं वरदान लाभलेलं आहे. पण दुर्दैवानं ते स्वप्न जर भग्न पावलं तर भग्न स्वप्नांच्या तुकड्यावरून रक्त आलेल्या पावलांनी चालत चालत पुन्हा नवीन स्वप्न पाहणं, पुन्हा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणं, झगडणं, कष्ट करणं, यातच मानवी जीवनाचा अर्थ सामावलेला आहे. हाच विचार आपल्या कायम चित्तात राहायला पाहिजे की आपण जर अपयशी झालो तर पुन्हा आम्ही उठू आणि पुन्हा यश मिळवण्यासाठी झगडू. आपण गरीब म्हणून जन्माला आलो ही आपली चूक नसते, पण आपण गरीब म्हणून जर मरणार असलो तर ती आपली चूक असते. त्यामुळे आपण कष्ट केले पाहिजे, झगडलं पाहिजे, कष्ट केले पाहिजेत. हा आपला ध्यास असला पाहिजे आणि हा ध्यास घेऊन आपण नक्की कामाला लागूया. यानंतर आपल्यामधील विद्यार्थ्यांना जे प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही विचारू शकता मला, मी त्या प्रश्नांची उत्तरं देईन. विचारू. एंटरप्रेन्योर म्हणजे काय आणि काय खरंच AI मुळे जे जॉब्स वगैरे आहेत ते जाणार आहेत आणि AI हे आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे का म्हणजे धोका आहे त्याच्यापासून? अगदी छान प्रश्न आहे. AI म्हणजे काय सगळ्यांनी लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. हा प्रश्न पण फार महत्वाचा आहे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. की मी आता तुम्हाला जी स्लाइड दाखवली तर ती स्लाइडचा डेटा मी फक्त त्यांना सांगितलं की मला असं माहिती पाहिजे आणि विद्यार्थ्यांना दाखवायचं, तर त्यांनी ते तयार करून दिलं. काही दिवसांपूर्वी हे काम करण्यासाठी मी 10वीची जी स्लाइड दाखवली त्यासाठी मला 3 तास लागले, परंतु ही स्लाइड मिळवण्यासाठी मला फक्त 5 मिनिटं मिळाली. विचार करा की तुम्हाला एखादं गाणं पाहिजे तर ते गाणं सुद्धा तुम्ही ते AI ला सांगितलं की मला असं एक गाणं तयार करून मी ते देऊ शकतो. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमचं काम सोपं करतं. परंतु आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकणाऱ्या माणसं ही गरजेची बनणार आहे. AI जॉब कमी करेल, परंतु जो जॉब मिळवणारा व्यक्ती आहे तो AI शिकणारा असणार. म्हणजे AI काय करणार आहे की AI न शिकलेल्या व्यक्तीला AI शिकलेला व्यक्ती रिप्लेस करणार आहे. म्हणजे साधी गोष्ट सांगायची तर काही दिवसांपूर्वी सिस पेन्सिलनं ड्रॉइंग काढलं जायचं, असं आखलं जायचं घराचं ह्याचं. परंतु त्यानंतर एक सॉफ्टवेअर आलं AutoCAD नावाचं. AutoCAD आल्यानंतर त्या माणसांनी ते AutoCAD शिकले. जी माणसं मात्र सिस पेन्सिलनं काढतच राहिली त्यांचं करिअर संपलं. त्यांच्या जागी आता AutoCAD वाला व्यक्ती आला आणि AutoCAD वाला व्यक्ती पुढे निघून गेला. त्या पद्धतीने AI शिकलेला व्यक्ती AI न शिकलेल्या व्यक्तीला रिप्लेस करेल. जॉब कमी होतील परंतु जॉब संपणार नाहीत, काही प्रमाणात कमी होतील, परंतु माणसांची गरज ही लागणारच आहे. आजपर्यंत ज्या वेळेला अशी क्रांती झाली, म्हणजे ज्या वेळेला स्टीम इंजिनची क्रांती, पहिली औद्योगिक क्रांती म्हटलं जातं, त्यावेळेला त्याची मागणी वाढलेली. त्यामुळं हा धोका असा म्हणता येत नाही की माणसांना नोकऱ्याच मिळणार नाही. त्यामुळं आपण जे शिकू ते ताकदीने शिकू. आणि दुसरी गोष्ट, करंट रिलिव्हन्स असला पाहिजे माझ्याकडे की आज मार्केटमध्ये हे चाललं तर मी हे शिकून घेतो. आज माझ्याकडे ChatGPT असेल, ग्रोक असेल, डीपसीक असेल, ही सगळी ChatGPTची टूल मला माहीत असली पाहिजे, मला वापरता आली पाहिजे. आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन AI विषयी सांगायचं म्हटलं तर AI ला पर्टिक्युलर गोष्ट विचारावी लागते की मला अशी PPT बनवून दे असं सांगावं लागतं. तर ते सांगण्यासाठी तुम्हाला ते विचारणारा व्यक्ती तरी लागतो. तर तो चांगला विचारणारा, त्याला म्हणतात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. तर तो प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असणाऱ्या व्यक्तीची गरज मात्र प्रचंड लागणार आहे. दुसरी गोष्ट त्याने छान विचारली त्या आंत्रप्रेनर. तर आंत्रप्रेनर म्हणजे काय, तर उद्योजक की जो स्टार्टअप करतो. की मी आज स्वतःचे कन्सल्टिंग फर्म सुरू केली म्हणजे मी आंत्रप्रेनर झालो. माझे मित्र आज इथं आलेले आहेत, त्यांनी स्वतःची कंपनी चालू केली आणि तिथं 6 जणांना रोजगार दिला, त्याला म्हणायचं आंत्रप्रेनर. तर तोही ऑप्शन असतो, परंतु पहिल्यांदा अनुभव घेणं गरजेचं असतं की आज तुम्ही अनुभव घेतला पाहिजे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन तिथला अनुभव घेतला आणि मग स्वतःचा व्यवसाय चालू केला तर त्यामध्ये आपल्याला फायदा होतो. आणखी हा बिझनेस व्यवसाय ही टर्म आहे ना,
तर ही व्यवसाय ही टर्म बिझनेस ही टर्म वाईड आहे आणि एंटरप्रेनर ही टर्म छोटी म्हणता येईल. म्हणजे व्यवसायामध्ये वेगवेगळे व्यवसाय येतील. म्हणजे एखादा दलाली करतोय हा सुद्धा एक व्यवसाय असतो ना. तर तो दलाली म्हणजे मी एखाद्या ठिकाणी बघता म्हणून जात असताना एखादा व्यक्ती म्हणेल की मी तुम्हाला तिथं पाठवतो पण मला तुम्हाला जे मानधन मिळेल त्याचे मला थोडे पैसे द्या. तो व्यवसाय असतो एखाद्याचा. किंवा ब्रोकर असतो बघा की आज अहमदाबाद सिटीमध्ये आम्हाला फ्लॅट मिळवून द्यायचा आहे तर तो आम्ही मिळवून देतो आम्हाला थोडे पैसे द्या. त्याला म्हणायचं तो व्यवसाय देतो. टर्म मधला डिफरन्स आहे पण इंटेन्शन महत्वाचं. आणखी तुमच्यासाठी व्याख्यान तुम्ही तुमच्या मनातल्या शंका सगळ्या विचारू शकता. कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पुढच्या काळात तुम्हाला बिनधास्त विचारा की तुमच्या घरकाच आहे तुमच्यातलाच आहे मी काय तुमच्यासारखं शिक्षण मिळालं. नाही 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 हो का. कोणताही व्यावसायिक कोणताही उद्योजक हे कोणत्याही क्षेत्रातून होऊ शकतात. त्याला शिक्षणाची गरज नाही. त्याला म्हणजे आता एक गोष्ट सांगायची म्हटलं तर तुम्ही इंजिनियर नसला तरी तुम्ही टेक्निकल व्यवसाय करू शकता. टेक्निकल फील्डमध्ये काम करणारे लोक ITI वरती खूप चांगले व्यवसाय सुरू केले. आज तुम्ही भोसरी MIDC मध्ये जर गेला तर तिथं अनेक जणांनी ITI झालेल्या लोकांनी स्वतःच्या कंपन्या टाकलेल्या. दे आर ऑल्सो एंटरप्रेनर्स. त्यामुळे प्रचंड अशी संधी आहेत. फक्त त्या ITI झालेल्या माणसाला स्वतः हाताने काम केलेलं असतं. तुम्ही इंजिनियर झाला तुम्ही ITI झाला तुम्ही डिप्लोमा झाला तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा हाताने काम करा. त्यातनं तुमचा अनुभव वाढतो आणि तो खूप फायद्याचा असतो. विचारा. चांगला प्रश्न आहे की UPSC करायचे तर प्लॅन बी कोणता असला पाहिजे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की UPSC करत असताना तुम्ही एक ऑप्शनल सब्जेक्ट असतो. तर ऑप्शनल सब्जेक्ट UPSC ला जो निवडायचा असतो तर तो निवडत असताना त्या क्षेत्रातला तो ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे माझ्याकडे काही वकील होते मित्र तर त्या वकिलांनी काय केलेलं किंवा एक माझा आता मित्र व्हेटरनरी डॉक्टर आहे तर तो म्हणला की आमचा व्हेटरनरी डॉक्टरचा जो सब्जेक्ट आहे म्हणजे मी जे शिक्षण घेतोय ते UPSC ला 500 मार्काच्या ऑप्शनल पेपर 1-2 साठी महत्वाचं आहे. त्यामुळे म्हटला की मी ठरवलंय 12वी नंतरच की मी त्या क्षेत्रात शिक्षण घेणार. त्यामुळे माझी 500 मार्कांची तयारी 1700-1800 मार्कांची परीक्षा असते 275 मार्कांचा इंटरव्ह्यू आणि त्यामध्ये 500 मार्कांची तयारी माझी ग्रॅज्युएशन मध्ये होईल. जर तुम्ही UPSC करायचा निर्णय घेताय आणि तुम्हाला इतिहासाची आवड आहे तर तुम्ही BA इतिहास घेऊ शकता. बरेच विद्यार्थी जो ट्रेंड असतो त्यातला तर UPSC विद्यार्थी पबॅट ठेवतात म्हणजे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन लोक प्रशासन हा विषय निवडतात किंवा राज्यशास्त्र निवडतात पॉलिटिकल सायन्स हा विषय निवडतात. जर तुम्ही तसं ठरवत असाल तर BA राज्यशास्त्र करता. BA राज्यशास्त्र करत असताना UPSCच्या तुमच्या ह्याची तयारी होते ऑप्शनलची तयारी होते म्हणजे 500 मार्कांची तयारी होती होतं. परंतु प्लॅन बी चा प्रश्न येतो. प्लॅन बी चा प्रश्न येतो त्यावेळेला तुम्ही एक्सटर्नली एक BA मास कम्युनिकेशन किंवा तुम्हाला पत्रकारितेतला डिप्लोमा ह्या गोष्टी जर केल्या राज्यशास्त्राला जोडून तर तुम्ही जरी UPSC नाही झाला तर एक चांगले पत्रकार होऊ शकता. असं निवडायचं की ज्याचा मला दोन्हीकडे फायदा होईल. किंवा इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं असतं की इंजिनिअरिंग वालेच बरेच आहेत तर ते इंजिनिअरिंग करतात आणि UPSC करतात. नाही झालं ते इंजिनिअरिंग मध्ये पुन्हा एखादा कोर्स करतात आणि IT मध्ये नोकरी करतात. असं होतं. म्हणजे तुम्हाला निवड आहे की तुम्ही ज्या क्षेत्रात आहात तिथून तुम्हाला कुठं दोन्ही क्षेत्रातल्या संधी हे करता येतील ह्याची तुम्ही तयारी ठेवायची. स्पेसिफिक तुम्ही ठरवणं गरजेचं आहे. पण प्लॅन बी तुम्ही बरेच आहेत. म्हणजे आजकाल शिक्षणापेक्षा कौशल्य आधारित शिक्षण महत्वाचं आहे. म्हणजे हातात काय स्किल आहे ह्याला मागणी जास्त आहे तर त्या ह्यानं तुम्ही ठरवू शकता. आणि विचारा प्रत्येकानं आपापले प्रश्न विचारा. कारण बऱ्याच कार्यक्रमाला गेल्यावर भरपूर विद्यार्थी असतात बरेच विद्यार्थ्यांना संधी मिळत नाही. विचारून घ्या परत काय संधी मिळणार नाही. जसं की तुम्ही सांगितलं की ॲबिलिटी ऑपॉर्च्युनिटी आणि इंटरेस्ट या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात करिअर निवडण्यासाठी. मग या 3च गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणजे बाकीच्या गोष्टी आपण कन्सिडर करू शकत नाही. अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत या 3 गोष्टींना सोडून याच्या आधारावर आपण करिअर निवडू शकतो. म्हणजे 3 गोष्टी पण महत्त्वाच्या पण बाकीच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत त्याच्या आधारावर आपण करिअर निवडू शकतो. हा पण प्रश्न अगदी योग्य आहे. म्हणजे मी ज्यावेळेला ह्या गोष्टींचा अभ्यास करत होतो त्यावेळेला मलाही जाणवलेलं
पण एक गोष्ट महत्वाची आहे की मला जर मार्क्स कमी मिळाले, PCB ग्रुप आहे 12वी नंतर माझा आणि मला मेडिकलला जायचं आहे आणि मेडिकलला जायचं माझी क्षमता आहे, माझा अभ्यास आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मला बायोलॉजीची आवड आहे, परंतु MBBSला लागणारी प्रायव्हेट कॉलेजची फी ही माझी ताकद नाही, त्यावेळेला आपण तिकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे संसाधन रिसोर्सेस की मला एखाद्या ठिकाणी जायचं आहे, एखाद्या कॉलेजला जायचं आहे, प्रायव्हेट कॉलेजला जाताना तर सगळ्यांनी विचार करा की आपल्याला तिथं येणारा खर्च आपल्या आईवडिलांना परवडेल आणि आपल्याला तिथून त्याच कॉलेजला गेल्यामुळे आपल्याला संधी मिळतील. आसपासच्या कॉलेजमध्ये चांगल्या संधी उपलब्ध असतील तर त्या संधी आपण घेतल्या पाहिजेत आणि त्या संधी घेऊन आपल्याला स्वतःला बिल्ड करायचं. आज असं कधीच नाहीये की तुम्ही ह्याच कॉलेजमधनं किंवा ह्या प्रायव्हेट कॉलेजमधनं तुम्ही झाला म्हणून. तुम्ही स्वतःला जर त्या ताकदीची तयारी करत असाल, बनवत असाल तर तुम्हाला संधी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे त्याबरोबर रिसोर्सेस संसाधनं की मी जाऊन राहू शकतो का, तिथली फीज मला परवडेल का, आणि तिसरं की सगळ्यात महत्त्वाचं की त्यातल्या मार्केटच्या बदलत्या स्ट्रॅटजीनुसार ते फायद्याचं आहे. मार्केट सुद्धा अभ्यासणं गरजेचं आहे. तिथं संधीमध्येच मार्केट येतं की मार्केट म्हणजे मी ह्या अर्थानं म्हणतोय की आता उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्या त्या कशा आहेत, तर हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं असणार. सध्या काय गरजेचं आहे तर आता तुम्ही जसा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रश्न विचारला तर त्या गोष्टी इन्फ्लुएन्स करत असतात आपल्यावरती. आज आपण चौकस कृतीनं जर आपण एक वृत्तपत्रामध्ये एक करिअर वृत्तांत म्हणून असतो, लोकसत्तामध्ये असतो, महाराष्ट्र टाइम्समध्ये असतो, तर तो आपण नक्की वाचला पाहिजे की करिअर वृत्तांतमध्ये काय येतं. दुसरी गोष्ट एक की आपल्या अवतीभोवती अनेक जण चांगल्या पदावरती जात असतात. एखादा IT मध्ये चांगलं मोठं पॅकेज घेतो, आपल्या चर्चा होती बघा हे त्याला नोकरी लागली बरं का चांगली आणि एवढं पॅकेज आहे, तर त्याला जाऊन विचारलं पाहिजे आपण की तुला एवढं मोठं पॅकेज मिळालं तर तुझ्याकडे तू काय शिकलास किंवा तू काय ज्ञान घेतलं, तुला कोणत्या एक्सपिरियन्सवरती ती पोस्ट मिळाली, कोणत्या एक्सपिरियन्समुळे, कोणत्या नॉलेजमुळे, कोणत्या क्वालिफिकेशनमुळे तुला हा एवढं मोठं पॅकेज मिळतो. आता ट्रेंड कुठला चालू आहे तर हे सगळं विचारू शकता तुम्ही. तुमच्या लॅपटॉप मोबाईलमध्ये सुद्धा तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये आता मेटा आलं, त्या मेटाला विचारू शकता की आता गेल्यानंतर तुम्ही त्याला विचारलं की 12वी नंतर मला हे करायचं आहे तर ह्यामध्ये संधी, तर तिथं सुद्धा येतंय तुम्हाला उत्तर. तर त्या गोष्टी तुम्ही शोधायच्या, हा शोध असला पाहिजे आपल्याकडे. आपण नवीन गोष्टींचा शोध घेतला पाहिजे, नाविन्याचा शोध घेतला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला लगेच कळणार की इथं संधी आहे. तर लोकांना जास्तीत जास्त भेटा. आपल्या भागात, आपल्या परिसरात, आपल्या बगड्यात जी लोक चांगले पगार घेत आहेत, चांगली पदावरती जात आहेत, त्यांच्यात जाऊन भेटा. त्यातून आपल्याला अनेक गोष्टी उमगतील आणि वृत्तपत्र आणि तुमच्या याचा वापर. समजा एखाद्या व्यक्तीला चांगला आहे की रिसोर्सेस नसतील तर त्या मुलानं म्हणजे समजा की एखाद्या विद्यार्थ्याला की फार मोठा ऍक्टर व्हायचा आहे, तर ऍक्टर होण्यासाठी त्याच्याकडची परिस्थिती नाही आणि ऍक्टर तर त्याला खूप चांगला अभिनेता बनायचा आहे, त्याकडे ऍक्टिंग आहे, परंतु घरची परिस्थिती नाही, त्यामुळे घरच्या परिस्थितीसाठी त्याला नोकरी करावी लागते. मग त्यानं काय केलं पाहिजे तर दिवसाचे 8 तास काम केलं पाहिजे, 8 तास नोकरी करायची, आपल्या घराला आधार द्यायचा आणि राहिलेली 2, 3, 4 तास असतील तर त्या तासामध्ये त्याने स्वतःची अभिनयाची कला जोपासली पाहिजे. अनेक नाटकांमध्ये काम केलं पाहिजे, अनेक प्रायोगिक नाटकं असतात, त्या नाटकांमध्ये काम करून त्यानं स्वतःची कला जोपासली पाहिजे, ती वाढवली पाहिजे आणि एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्यात असा येतो की त्याला ऍक्टर म्हणून नाव मिळतं. परंतु त्यानं स्वतःच्या 8 तास काही वर्ष आपल्या घराला आधार दिलेला असतो आणि त्यानंतर तो पूर्ण वेळ अभिनेता म्हणून काम करू शकतो. तर तशा पद्धतीनं प्लॅन बी करावा लागतो. तर हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतं, म्हणजे ही लांबची गोष्ट नाही की मला सुद्धा दिवसाचे 8-8.5 तास कंपनीत काम करावं लागतं. त्यानंतर मी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या गोष्टींचा अभ्यास करतो, त्यानंतर मी काही लोकांना काउन्सिलिंग करतो आणि वेगवेगळी शास्त्र शिकतो, माझे नवीन अकॅडमिक कोर्सेस जॉईन करतो, सामाजिक कार्यातल्या अनेक चळवळीत जातो. पण मला 8-8.5 तास माझ्या कुटुंबासाठी काम करावंच लागतं.
तर प्रत्येकाला हे काम करणं गरजेचं आहे. त्यामुळं आनंदाने करायचं, ती आपली जबाबदारी आहे. कारण आपल्या आईवडिलांच्या स्वप्नांचे वारसदार आहोत आपण. हे वाक्य फार महत्त्वाचं आहे की आपल्या आईवडिलांनी जी स्वप्न बघितली ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर होती. त्यामुळे आपली आवड ठीक आहे, ती जोपासायची, 8-8.5 तास काम करायचं, त्यानंतर जोपासायचं आणि आपलं करिअर घडवायचं. ठीक आहे. मुलींमधनं काय प्रश्न आले नाही, एकच आहे. कळालं का मी बोलते? आवडलं? अनेक गोष्टींच्या विषयी बोललो आणि तुम्हाला कधीही काय वाटली शंका, कधीही काय अडचण वाटली तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मॅडमना सांगा. त्या संपर्क करतील माझ्याशी. कधी तुम्ही फोन करा. तो काळ मी खूप लक्षात ठेवा की खूप ताकदीने आपल्याला करिअरला सांगण्याचा सगळ्यांना मनापासून आज मॅडमनी खूप छान असा चांगला कार्यक्रम ऑर्गनाईज केला आणि तो प्रश्न विचारले खूप छान. तुम्हाला खूप चांगले व्यासपीठ इथे उपलब्ध करून दिलं. आज आपल्याला यश फाउंडेशनचे मानवी इतके आभार कमी की तुमच्यासाठी आज या करिअरच्या संधी आणि आजचे मार्केटची ॲक्च्युअल सिच्युएशन की जॉबची परिस्थिती काय, या सगळ्याच्या विषयी तुमच्याशी आज उहापोह झालेला आहे. आज या सगळ्याच्या विषयी आपल्याशी संवाद साधला गेला. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भविष्याच्या प्रवासासाठी खूप गरजेच्या आहेत, खूप ताकद देणार आहेत, खूप तुम्हाला पुढच्या मार्गावरती जात असताना तुम्हाला मदत करणार आहेत. त्याबद्दल आम्हाला यश फाउंडेशनचे मानावे तितके आभार कमी आहेत. विशेषतः आज सर नाही आहेत, पण विवेक कुलकर्णी सरांनी मला सांगितलं की हा कार्यक्रम खूप चांगला झाला पाहिजे आणि जबाबदारीनं ती ही जबाबदारी दिली आणि तुम्ही सगळ्यांनी एकही जण तुमच्यातला गेला नाही, सगळ्यांनी मनापासून ऐकत होता. फक्त तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टी मनात ठेवून डे बाय डे अपग्रेड होणं, डे बाय डे इम्प्रूव्ह होणं, रोजच्या रोज नवीन काहीतरी शिकणं, या सगळ्या गोष्टींचा ध्यास घ्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. आदरणीय मॅडमचे आभार, सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना छान वाटलं असेल आणि हे सेशन म्हणजे सेशन नव्हतं, हे एक छानपैकी गप्पा गोष्टी ह्या माध्यमातून सगळ्यांनी तुमच्या अंगावरती संवाद साधला. सर मला काही प्रश्न मला माहिती आहे तुम्ही कसे विचारले असतील किंवा काही मुलींना जर प्रश्न खरोखर मी सांगते, काही मुलींना जर प्रश्न विचारायचे असतील नक्की विचारा. असं काही नाही की मी एखादा प्रश्न विचारला तर हा हसेल किंवा सरांना काय वाटेल की मी हा छोटासा असा प्रश्न विचारला, असं करू नका. सगळ्या पालक पण आहेत आणि मला खूप आनंद आहे की पालकाला आपल्या अवंतिका आलेल्या आहेत. सर पहिला एक महत्त्वाचा मुद्दा असतो. आमच्या ह्या ज्या अवंतिका आहे किंवा हा आमचा जो काही बेनिफिशियरी ग्रुप आहे, हा जो ग्रुप आहे आमच्या अवंतिकांना असं खूप वाटतं की आपल्या मुलांनी खूप छान शिकावं. कारण आज जिथे काम करतात तिथे बघितल्यानंतर त्यांच्या सिटीजन्सची ज्यावेळेस ती मुलं बघतात तर त्यांना खूप काही संगीता किंवा त्यांच्या फॅकल्टीज बघतात की खूप छान त्याच्यामध्ये दिलं. तीच काही स्वप्न बघून अवंतिका आपल्या मुलांच्या बरोबर बघते. प्रत्येक मुलाला मी सांगते, लक्षात घ्या आणि मुलींना पण मी सांगते, तुमचे आईवडील तुमच्यासाठी हे स्वप्न पाहत असतात की माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही जिथे काम करते त्यांच्यासाठी आज ऑफिसमध्ये जाऊन काम करा. आणि त्याच्यासाठी असं होतं की आज त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या पण आपल्याला ह्या गोष्टी माहीत होत्या. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट असते की आपल्यामध्ये हा जो बोल्डनेस किंवा आपला कॉन्फिडन्स, आता सगळे सुटतात आणि मला मी विचारलं अधिकाऱ्यांना पण मी विचारते की तुम्हाला काय वाटतं की तुमचा मुलगा काय आहे इंजिनियर, कारण हे एकच फक्त क्षेत्र माहीत असतं. इंजिनियर ह्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर माझा मुलगा काहीतरी मोठा काहीतरी होईल असं सगळ्यांना असं वाटतं. पण एकच क्षेत्र असं नाही, इंजिनियर असं नाही. पण त्यावेळेला अवंतिकांनी पण आपल्या पालकांनी पण हे पण बघितलं पाहिजे की आपल्या मुलाची कपॅसिटी काय आहे, त्याची क्षमता काय आहे. आणि मुलांना आम्ही नेहमी सांगत असतो की आई वडिलांना सर कसं तुम्ही मार्गदर्शन करा की त्यांनी आईवडिलांनी मुलांना कसं समजून घ्यावं किंवा त्यांना हा म्हणजे हे कसं जाईल की संवाद कसा साधावा त्याच्याबद्दल थोडंसं सांगता. मॅडमनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला की जो आई वडिलांसाठी खूप गरजेचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असणार आहे की आई वडिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की पीअर प्रेशर आणणं, त्याचा अर्थ असा आहे
की आज माझ्या मुलाला ज्या वेळेला करिअर निवड करायचंय त्यावेळेला काय होते की शेजारच्या घराचा मुलगा हा इंजिनिअरिंगला जातो तर माझा सुद्धा मुलगा इंजिनिअरिंगला गेला पाहिजे हा अट्टहास आई वडिलांचा असणार नाही. दुसरी गोष्ट की समाजामध्ये आज इंजिनिअरिंगला गेलं तर प्रेस्टीज मिळते, इंजिनिअरिंगला गेलं तर थोडीशी सगळेजण चांगले चांगले म्हणतात म्हणून मुलावरती हे प्रेशर आणणार. त्या मुलाला जर चांगले मार्क्स असतील त्याला आवड असेल तर त्याला नक्की तिथं पाठवा. जर नसतील तर शेजारच्या मुलाशी कंपॅरिझन नको. सगळ्यात महत्वाचं की हे पिअर प्रेशर असता कामा नये. दुसरी गोष्ट की आम्हाला सगळ्यांना वाटतं की आमचा मुलगा मोबाईलवरती जास्त वेळ नसतो किंवा मोबाईलच खेळत असतो, मग त्यावेळेला काय केलं पाहिजे. तर अशा वेळेला मी एक गोष्ट नक्की सांगणार की एक गोष्ट आहे की एका लहान मुलगा असतो आणि त्या लहान मुलाला थंडी वाजायला लागते तर त्याची आई सांगते त्या लहान मुलाला की बाळा तू स्वेटर घाल, पण ते बाळ ऐकत नाही. मग परत काय करते आई त्याला मारून मुक्तून स्वेटर घालायला जाते. तर त्याच वेळेला दुसरी एक आई हुशार असते की आपल्या बाळाला काय करते ते आपल्या बाळाला सांगते की मोबाईलमध्ये आता 22°C तापमान दाखवलं जातं आणि यामुळे खूप खूप थंडी वाजणार आणि आजारी पडू शकतो आपण. मी तर माझा स्वेटर त्याला घालते. त्यानंतर ती मुलगा पण न सांगता आपला स्वेटर घालतो. म्हणजे आपली मुलं ही अनुकरणातून शिकतात. अनुकरणातून शिकतात म्हणजे काय तर तुम्ही जसं वागा तसं शिकतात. आपण स्वतः आई रोज देवापुढे बसते संध्याकाळच्या वेळेला आपली उपासना करण्यासाठी मुलगा सुद्धा बसेल, मुलगी सुद्धा बसेल, लहानपणापासून सगळे. तर अशा पद्धतीच्या गोष्टी की जसे पालक करतील तशी मुलं करणार आहेत त्यामुळे पालकांनी स्वतःवरती सुद्धा बंधने घालणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी की पालकांनी मुलांशी संवाद साधा. आज मला अनेक घरांमध्ये मी जातो, अनेक महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये फिरून असताना ज्या वेळेला जेवायला जातो ना एखाद्या व्यक्तीसाठी त्यावेळेला एक जाणवते की तो सुसंवाद आमच्याकडे संपत चालला की आम्ही एकत्र जेवायला बसत नाही, बसलो तर टीव्ही समोर बसतो. आम्ही आई वडील मुलं ते एकमेकांशी बोलत नाही. आम्ही मुलांशी बोललं पाहिजे. आज तुझ्या शाळेमध्ये कोणता धडा शिकवला इथून आमची चर्चा चालू झाली पाहिजे. तुझ्या शाळेमध्ये कधी स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आहे हे सुद्धा आमच्या आई वडिलांना माहित पाहिजे की त्या आई वडिलांना सुद्धा खूप आदर असतो, खूप जिव्हाळा असतो की माझा मुलगा काहीतरी खेळतोय, काहीतरी कुठेतरी नंबर मिळवतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी याची गरज आई वडिलांना सुद्धा आहे आणि मुलांनो बाळांनो तुम्हाला सुद्धा आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही आई वडिलांशी एक एक गोष्ट शेअर करत असता की आम्हाला हे शिकायचं आहे, आम्हाला हे चालू आहे, भविष्यात मी असं करणार आहे, त्यावेळेला आई वडील सुद्धा तुम्हाला लागणारे रिसोर्सेस पुरवण्यासाठी धडपडत असतात. त्यांनाही समजतं की आपण 2 घरात जास्त काम केलं चालेल परंतु माझ्या मुलाला आपण इथं पाठवणार आहे कारण मुलाकडे ती दृष्टी आहे, मुलाकडे ते ध्येय आहे, मुलाकडे ती व्हिजन आहे. तर ह्या गोष्टी मुलाकडे आहेत हे आई वडिलांना सुद्धा समजण्याची गरज आहे. त्यामुळे रोज एक अर्धा तास तरी आपल्या आई वडिलांशी संवाद झाला पाहिजे. तो जेवण करताना असेल, आई स्वयंपाक करताना असेल, अभ्यास करताना सुद्धा असेल, कधीही बोला पण आई वडिलांशी संवाद साधा आणि पालकांनी पीअर प्रेशर आणू नका. ह्या गोष्टी सुसंवाद वाढल्यानंतर खूप सोप्या होऊन जातील. आणि आजकाल मोबाईल आणि टीव्ही ह्याच्या समोर मोबाईल घेऊन बसणं किंवा टीव्ही समोर बसणं यातून ह्या खूप कमी होत चालल्या. तर त्या गोष्टींवरती आपण खरंच ह्याचा गांभीर्याने विचार करा आणि आजपासून ही गोष्ट सुरू करा. मला काही असं प्रश्न नाही सर की मुलींनी नर्सिंगचं जे काही क्षेत्र आहे कारण त्याच्यामध्ये बऱ्याच काही थोडक्यात आपल्याला खूप छान संधी असतात आणि त्याच्यामध्ये नर्सिंगच्यासाठी मुलींना म्हणजे आपण एक म्हणतो की तिथे कधी कुठल्या म्हणजे जॉब सिक्युअर असतात म्हणजे कधी पण तुम्ही गेलं तरी नर्सिंगच्या मुलींना कधी सुद्धा म्हणजे वेकन्सीज किंवा जॉब उपलब्ध असतात. तर नर्सिंग हे कितपत मुलींसाठी उपयोगी पडेल असं नर्सिंगच्या संदर्भात मी सुद्धा ह्या विषयावर स्पर्श केलेला होता. तर खूप चांगलं करिअर आहे मुलींसाठी. मला गोष्ट सांगायची म्हणजे तर मी त्यांचा पगार सुद्धा सांगितलेला की जपानमध्ये नर्सेसना किती पगार मिळतो. तर गोष्ट अशी आहे की आपल्या पुण्यामध्ये किंवा ससून हॉस्पिटलला तर जिल्हा रुग्णालयामध्ये नर्सिंगचा कोर्स फ्रीमध्ये उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला BSc नर्सिंग करू शकता तुम्ही किंवा तर तुम्हाला 11वी-12वी करायची आहे. 11वी-12वी नंतर तुम्हाला नर्सिंगच्या संधी उपलब्ध आहे. तर 11वी-12वी करा. मुलींना 100% नोकरी मिळणार आहे आणि एक सेवाभाव असतो. तर तो सेवाभाव तुम्हाला तिथल्या पहिल्या दुसऱ्या वर्षापासूनच
तुम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये काम करायला मिळतं. आणि त्यामध्ये BSc नर्सिंग केल्यानंतर तुम्ही जर जापनीज किंवा जर्मन लँग्वेज जर शिकला तर तुम्हाला तिथं भरपूर संधी. दुसरी गोष्ट, आपल्या इथं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भारती विद्यापीठात केरळवरून अनेक मुली शिकायला आलेल्या आहेत नर्सिंग. तर त्या केरळवरून इथे मुली शिकतात नर्सिंग आणि त्यांचं इंग्लिश फार छान असतं. ते US ला, कॅनडाला त्या देशामध्ये जाऊन नोकरी करतात आणि त्यांना खूप चांगला पगार मिळतो. त्यामुळे नर्सिंगला कुणी कमी समजू नका. कारण जे डॉक्टर करतात ना, म्हणजे कोरोनामध्ये बघितलं असेल की डॉक्टरांपेक्षा नर्सेसचं महत्त्व जास्त होतं. नर्सिंगच्या मुलींनी खूप चांगलं काम केलं, नर्सेसनी खूप चांगलं काम केलं. तसंच ब्रदर पण आहे बरं का, की एखाद्या विद्यार्थ्याला मेडिकल क्षेत्रात संधी करायची आहे, ते काम करायची इच्छा आहे, तर तो सुद्धा त्याला जाऊ शकतो, मेडिकलला जाऊ शकतो, ब्रदर म्हणून काम करू शकतो, त्यालाही संधी भरपूर आहे. पॅरामेडिकल कोर्सेसच्या संदर्भात मी अलाइड थोडंसं रिवाईज करतो की पॅरामेडिकलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की त्यामध्ये सुद्धा अनेक संधी आहेत की एक्सरे टेक्निशियन, CT स्कॅन टेक्निशियन किंवा त्याच्यामध्ये असणारा पेट स्कॅन टेक्निशियन, ह्या मशीन चालवणाऱ्या मुलांची सुद्धा प्रचंड अशी मागणी आहे. 6 महिने ते 1 वर्षाचे कोर्सेस आहेत. ते केल्यानंतर 30,000 पगार मिळतो. 30 ते 40,000 त्या अनुभवी व्यक्तीला जास्त पगार आहे, पण ती मशीन चालवणाऱ्या व्यक्तीला तेवढा पगार सहज उपलब्ध होतो. ज्या विद्यार्थ्यांना 12वीला अपयश येतं, खचून जातात, त्यांनी खचायचं नाही. त्यांनी असा एखादा कोर्स करायचा आणि नोकरी करायची. नोकरी करत एक गोष्ट लक्षात ठेवायची की शिक्षण वाढवत राहायचं. आपण एक ठरवलंय आज की आपण कुठल्याही कोर्सला ऍडमिशन घेतलं, आज जवळपास आपण एक 40 कोर्सेसची नावं घेतली असतील, परंतु ज्या कोर्सला जाऊ तिथं आम्ही रोज नवीन नवीन गोष्टी शिकू. हा मूलमंत्र आपल्या कायम लक्षात असला पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर फिजिओथेरपिस्ट, मी पॅरामेडिकलमध्ये आणि एक गोष्ट आहे की फिजिओथेरपिस्ट, की आज फिजिओथेरपिस्टची प्रचंड मागणी आहे. तर नर्सेसच्या बरोबरीनं फिजिओथेरपिस्ट लागतात. आज मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे स्पोर्ट्समन असतील त्यांना फिजिओथेरपिस्ट आहे. त्यानंतर सांधेदुखीचे आज प्रचंड आजार वाढलेला आहे, सगळीकडे फिजिओथेरपिस्ट लागतात. फ्रॅक्चर झालेले हॉस्पिटल बघतो तिथं फिजिओथेरपिस्ट लागतात. सगळीकडे फिजिओथेरपिस्ट लागणार आहेत आणि त्याची मागणी सुद्धा प्रचंड आहे. त्यामुळे त्या क्षेत्राच्या संधी सुद्धा भरपूर उपलब्ध आहेत. अजून कोणाला काही प्रश्न? अवंतिका, जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ॲज अ पालक म्हणून. आता सर्वांनी सगळे तुम्हाला मार्ग सांगितले आहे. माझ्याकडे एक अशी हे होती की सर, एक विद्यार्थी आहे आणि तो खूप हुशार आहे, पण त्याला मॅथचे म्हणजे पण फीस खूप आहे कॉलेजची. तर त्याचा अल्टरनेट म्हणजे ही जरी स्कॉलर बॉय आणि MIT ला जाणारे विद्यार्थी, इच्छा असणारे विद्यार्थी बघा किती बोल ना विचार ना. माझी 12वी होती सायन्समध्ये, बट ना क्लास नसल्यामुळे किंवा जास्त माहिती नसल्यामुळं आता मला त्यात 50% पडले आणि PCMचा ग्रुप क्रायटेरिया जो असतो तो फील होत नाही. बट मला MIT किंवा बाकीच्या जे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत भारतीय विद्यापीठ त्यात जायचं, बट डोनेशन किंवा दुसरा काही पर्याय नसल्यामुळं तिथं ह्याच्यासाठी डोनेशनशिवाय काही पर्याय नाही आहे. म्हणजे ॲडमिशनचा दुसरा काही पर्याय नाही, तर मी काय करू शकतो अल्टिमेट? हां, आता सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही 12वीचा ग्रुप क्वालिफाय नाही झालेला आपला. हो. तर जर एक गोष्ट लक्षात ठेवा की क्वालिफाय होणं इंजिनिअरिंगला जाण्याची मिनिमम रिक्वायरमेंट आहे की तुमचे CETचे मार्क्स, त्याचं मेरिट हे नंतर. पहिल्यांदा बोर्डच्या परीक्षेला तुम्हाला कमीत कमी 50% मार्क हे मिळवावे लागतात. पण आपल्याला जर मिळाले नाही तर आपण निराश व्हायचं नाही. तर 12वीच्या मार्क्सवरती आपण सेकंड इयर डिप्लोमाला ॲडमिशन मिळू शकतो. तर आपण सेकंड इयर डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं, 2 वर्षाचा डिप्लोमा पूर्ण करायचा आणि तुम्हाला भारती किंवा MIT सारखं कॉलेज मिळू शकतं. 10% जागा असतात त्या डायरेक्ट सेकंड इयरच्या ह्या राखीव असतात डिप्लोमावरनं येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. आणि पुण्यामध्ये खूप चांगली कॉलेजेस आहेत. MIT किंवा ह्या कॉलेजेसचा अट्टहास धरणं योग्य नाही. गोष्ट 2 गोष्टींसाठी की आपण प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन घेतो, त्यामुळे त्याच्या फीज ह्या प्रचंड आहेत आणि तिथून जॉबची गॅरंटी सुद्धा देत नाही कॉलेज तुम्हाला. तिथं गेल्यानंतर तुम्हाला 100% जॉब मिळेल असं नाही. तर जॉब मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्याही कॉलेजला इंजिनिअरिंग करा, पण नवीन नवीन कोर्सेस करा.
त्याच्यानंतर तुम्ही एंट्रन्सशिप करा आणि त्यानंतर नोकरी मिळणार आहे. त्यामुळे 18 एखाद्या कॉलेजकडे बघून, म्हणजे आम्ही ज्या वेळेला इंजिनिअरिंग शिकायचो त्यावेळेला आम्हाला ते DY पाटील आकुर्डीचा कॅम्पस खूप चांगला वाटायचा की खूप चांगलं कॉलेज आहे, तिथं आपल्याला ऍडमिशन मिळालं पाहिजे किंवा तर असा 18 नसला पाहिजे पहिली गोष्ट. कारण वास्तव हे आहे की तिथं गेल्यामुळं आपल्याला नोकरी चांगली मोठं पॅकेज मिळणार आहे का, तर पॅकेज जिथं मिळत असेल तिथे जायचा प्रयत्न केला पाहिजे. आत्ताच्या परिस्थितीनुसार आपल्याला जे मिळालंय की मला एवढे मार्क्स मिळाले, माझी इच्छा शक्ती आहे, तर मी डिप्लोमा चांगला करून दाखवायचा. मी डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षाला 80% जास्त मार्क मिळवायचे, चांगलं कॉलेज आपोआप मिळून जाईल. तुम्ही आता अशी जशी म्हटली होती की तुम्ही जर तुला इंजिनियर व्हायचं असेल, तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल तर तुम्ही इंजिनियरशी जाऊन भेट द्या. तर तसंच माझा एक मित्र आहे ज्याने आता 2024ला VIT इंजिनिअरिंग फर्स्ट क्लासमधनं पास केली. बट त्याला जेव्हा इंटर्नशिप प्लेसमेंट भेटली तर ती दिल्लीला होती 7 लाखाची. तर ती न हे करतात आपल्या पुण्यामध्येच MIT मध्ये जॉब करतोय तो आता 20,000 पेमेंटने. जेव्हा मी त्याला त्याच्याशी बोललो की माझा असा प्रॉब्लेम, तर त्याचं म्हणणं होतं की तू बीटेकचं 8 तास करण्यापेक्षा तू BSc आणि CS मध्ये जा. फक्त ते करताना काय कर, तू कॉलेजेसचं करता कोर्सेस कर, जावा, C++. तर आता एक गोष्ट की तुम्हाला मी इंजिनिअरिंगचं डिप्लोमा हा भाग सांगितला, पण जर तुम्हाला IT मध्येच काम करायचं आहे आणि हे तुम्ही आजच ठरवलं की मला ITतच नोकरी करायची आहे, तर तिथं काम करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे मार्ग तुम्हाला सांगितलं म्हणजे BCA, BCS, BSc कम्प्युटर सायन्स, BSc इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आता AI सुद्धा कोर्सेस चालू आहेत. तर ह्यातला कुठलाही कोर्स घेऊ शकता. एक गोष्ट आहे की BSc कम्प्युटर सायन्स घेतलं, BCS घेतलं, BCA घेतलं, या तिन्ही कोर्ससाठीचे फॅकल्टी एकच आहेत. ते C++, जावा हा ते शिक्षक इकडे येऊन शिकवत असतात. त्यामुळं वेगळं काही नाही आहे. एक कोर्स घेतला, त्यानंतर वेगवेगळ्या लँग्वेजेस शिकायला चालू केलं, प्रोजेक्ट वर्क चालू केलं आणि तर तुम्हाला 3 वर्षानंतर नोकरीची संधी मिळू शकते. आणि मला असं वाटतं की डिप्लोमा इन इंजिनिअरिंगपेक्षा हा BSc कम्प्युटर सायन्स किंवा BCA किंवा BCS चांगलं कॉलेज मिळून जाईल आणि तिथं चांगले प्रयत्न 3 वर्ष कष्टानं केले, नंतर 10,000 रुपयेमध्ये एंट्रन्सशिप लागली तरी सुद्धा करायची तयारी ठेवायची की मला अनुभव घ्यायचा. IT मध्ये फ्रेशर्स प्रचंड प्रमाणात आज पडून आहेत, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीये. त्याचं कारण हे आहे की IT मध्ये एक्सपिरियन्स लोकांची गरज आहे आणि IT मध्ये सगळे विद्यार्थी IT कडे आलेले आहेत. मेकॅनिकल इंजिनियर झाला, माझ्याबरोबरचे अनेक विद्यार्थी IT त काम करतात, इलेक्ट्रॉनिक झाला, इलेक्ट्रिकल झाला, सगळे IT त जायला लागले. कारण IT मध्ये चांगले पॅकेजेस कोरोनाच्या काळामध्ये मिळत होते सहजरित्या, परंतु आता तिथं प्रचंड गर्दी झालेली आहे. त्यामुळे ह्या स्पर्धेची सुद्धा जाणीव आपल्याकडे असली पाहिजे. IT मध्ये ज्यांना करिअर करायचं आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की 5 वर्षानंतर तुम्ही जे शिकलेलं असतं ते सगळं व्हॅनिश होऊन जातं. नवीन ज्ञान तुम्हाला घ्यावं लागतं. सगळं म्हणजे 90% तरी होतं. तुम्हाला रोज अपग्रेड व्हायला लागतं. अपग्रेड होणं ही आजच्या करिअरची सगळ्यात महत्त्वाची रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला डे बाय डे स्वतःला अपग्रेड करता येणं, नवीन नवीन ज्ञान घ्यायला लागतंय. आज AI शिकायला लागतंय, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकायला लागतंय, तरच तुम्ही नोकरीमध्ये टिकणार आहे, नाहीतर तुम्हाला नोकरीतून हाकलून दिलं जातं. त्यामुळे प्रायव्हेट जॉबची ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. पगार जितका मिळतो तितकी जबाबदारी जास्त असते आणि जबाबदारीच्या बरोबर इनसिक्युरिटी सुद्धा असते. त्यामुळे ती इनसिक्युरिटी आपल्याजवळ येऊ नये याच्यासाठी आपण कष्ट घेतले पाहिजे, ते रोज घ्यावे लागतात. ही गोष्ट लक्षात आपण या गर्दीपेक्षा वेगळं काय करू शकतो ज्याच्याने आपण या गर्दीतनं वेगळं आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व दिसू शकतो किंवा आपण या गर्दीपेक्षा आपलं काहीतरी असं रोल तयार करू शकतो, काय करू शकतो? हा प्रश्न फार सुंदर आहे बरं का, की प्रत्येक जण की आज मी एका US कंपनीमध्ये काम करत असेल तरी सुद्धा प्रत्येकाला असं वाटतं की तिथं खूप चांगला पगार, लाखो रुपयाचा पगार मिळत असला तरी सुद्धा तो म्हणतो की मला दुसरं काहीतरी करायचं आहे किंवा मला ह्यातलं काय नको आहे किंवा मला इथं नाही जमत. म्हणजे अशी गोष्ट आहे की प्रत्येकाला स्वतःच्या घरापेक्षा दुसऱ्याचा बंगला चांगलाच वाटतो. तर तशा पद्धतीची परिस्थिती आज मार्केटमध्ये पण आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात असते किंवा आपण करिअर करताना पण असते. पण आता एक गोष्ट सांगतो की समजा माझं जर स्वप्न आहे की महाराष्ट्रातला ख्यातनाम व्याख्याता व्हायचा, ही गर्दीपेक्षा वेगळा आहे. परंतु एखादा ख्यातनाम व्याख्याता होण्यासाठी त्या माणसानं आयुष्यात किती व्याख्यानं द्यायला लागतील माहीत नसतं. त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये व्याख्यानासाठी किती ज्ञान मिळवावं लागेल माहीत नसतं.
ते ज्ञान कशा पद्धतीनं मांडावं लागेल म्हणजे हे सगळं करायचं आहे. पण हे सगळं केल्यानंतर ह्याची गॅरंटी नाही की मी गर्दीपेक्षा वेगळा होईल. त्याला म्हणतात परफॉर्मिंग आर्ट्स, की एखादा गायक गायन करत असतो, रोजचा रियाज करत असतो, परंतु तो रियाज केल्यानंतर एखाद्या दिवशी त्याचं गाणं सगळीकडे ऐकलं जातं. पण त्याला तो वर्षाचा रियाज करावा लागतो. बाळांनो, हे केलं पाहिजे की मला जर अशी काही तो ओळख मिळवायची असेल तर मी असे कष्ट कोणते तुला रियाज करत राहिलं पाहिजे. ते आपलं क्षेत्र निवडलं पाहिजे की कुठलंही, त्याला परफॉर्मिंग आर्ट्स म्हणतात, की कोणतंही कलाक्षेत्र निवडलं पाहिजे, त्यामध्ये साधना करत राहिलं पाहिजे. आणि ती साधना केल्यानंतर एखादा दिवस येईल की ज्या दिवशी तुम्ही गर्दीपेक्षा वेगळे दिसाल. परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 8 तास आपलं काम करून ही गोष्ट करायची असते. त्या 8 तास आपण काम करायचं, आपल्या कुटुंबाला आधार द्यायचा आणि त्यानंतरच्या राहिलेल्या वेळेमध्ये आपण ह्या अशी परफॉर्मिंग आर्ट्स एखादी कला जोपासू शकतो, निवडू शकतो आणि त्याच्यामध्ये काम करू शकतो. पण 8 तास काम करून आपल्या कुटुंबाला आधार देणं ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. कारण मगाचंच एक वाक्य पुन्हा एकदा सगळ्यांना आठवण करून देतो की आपल्या आई वडिलांच्या स्वप्नांचे वारसदार आहोत आपण. म्हणजे आई वडिलांची स्वप्न पूर्ण करणे ही आपली जबाबदारी. त्यामुळे आपण असं गर्दीपेक्षा वेगळं करण्याच्या नादात चुकून आपल्या कुटुंबावरती अन्याय करता कामा नये, यासाठी हे महत्त्वाचं. अजून असेल काही प्रश्न किंवा प्रश्न नाही म्हणतात की तुमचा काही विचार? सर, चांगले जॉब, चांगलं कॉलेज महत्त्वाचं आहेच का? सर, चांगल्या जॉबसाठी चांगलं कॉलेज निवडणं हे महत्त्वाचं आहे का कोणतं पण कॉलेजमधून आपण म्हणजे डिग्री कंप्लीट करून चांगली जॉब मिळवू शकतो? पहिला ध्यास आपला हा असला पाहिजे की आपली पहिली प्रेरणा ही असली पाहिजे